नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची। विंदा करंदीकरांच्या या ओळी ज्यांच्यासाठी चपखल लागू होतात असं व्यक्तिमत्व आज कट्ट्यावर आलंय। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। क्विक आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्याचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणेकरांचे लाडके मुरली अण्णा, कार्यकर्त्यांसोबत ते जेवढे लीलया मिसळतात, मोकळेपणाने गणेशोत्सव मंडळात वावरतात, तेवढ्याच अदबशीरपणे पक्षातल्या धुरीणांसोबत ते उठबस करतात। 1993 ला राजकारणात प्रवेश केल्यापासून भारतीय जनता पक्षाशी ते निष्ठावान राहिले। पक्षानं जी जबाबदारी दिली, जी संधी दिली, त्या प्रत्येक संधीचं मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या मिडास टचनं सोनं केलं। पहिल्यांदाच पुण्याचे खासदार म्हणून मुरलीधर मोहोळ निवडून आले आणि पहिल्याच टर्ममध्ये 2 केंद्रीय राज्यमंत्री पदं त्यांना मिळाली। देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले तर ते आहेतच, पण पहिल्या भेटीतच पंतप्रधानांनी देखील त्यांना शाबासकीची थाप दिली। अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकणारं सहकार खातं त्यांच्या हाती दिलंय। लोक यशाला मुजरा करतातच, पण या यशामागे संघर्षही तेवढाच मोठा आहे। या संघर्षाचं बाळकडू मुरलीधर मोहोळ यांना आपल्या आईवडिलांकडून मिळालं। मुरलीधर मोहोळांचे वडील उसाचं गुऱ्हाळ चालवायचे। गुऱ्हाळवाल्याचं पोर म्हणून ओळख असलेले मुरलीधर मोहोळ जेव्हा सहकार राज्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसतात, तेव्हा कृतार्थता म्हणजे नेमकं काय असतं हे त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाहिलं की कळतं। मुरलीधर मोहोळांचा आजवरचा प्रवास जेवढा कौतुकास्पद आहे, तेवढाच इंटरेस्टिंग आहे आणि तोच प्रवास आज कट्ट्याच्या माध्यमातून आपण उलगडूया आणि 2 केंद्रीय राज्यमंत्री पदं मिळाल्यानंतर त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत आणि पुढच्या प्रवासाकडून त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत तेही जाणून घेऊया। आपलं मनापासून स्वागत। मुरलीधरांना अभिनंदन। धन्यवाद। पहिल्यांदाच खासदार आणि लगेचच मंत्री, तेही एकतर विमान वाहतूक आणि दुसरं सहकार, म्हणजे एकाचा पूर्ण शहरी भागाशी खूप संबंध, दुसऱ्याचा ग्रामीण भागाशी खूप संबंध, असं साधारण चित्र आहे। पण खरं तर ह्या सगळ्या गप्पांची सुरुवात करताना म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये जो प्रश्न असणार आहे की जेव्हा हे कळलं की आपण आता मंत्री होतोय, काय झालं तेव्हा? खरं तर मला हे अपेक्षितही नव्हतं आणि असं काय होईल असा अगदी किंचितभर सुद्धा कधी अंदाज नव्हता। जी जबाबदारी मिळत गेली, संघटना असो, लोकप्रतिनिधी म्हणून असो, ते काम करत गेलो। लोकसभेची निवडणूक झाली, जिंकलो। आता 5 वर्ष पुण्याचं खासदार म्हणून पुण्यासाठी आता काम करायचं, एवढंच डोक्यात ठेवून दिल्लीला गेलो होतो। आणि एकूणच हे सगळं त्या दिवशी जे झालं, मी म्हणाल तसं माझ्यासाठी ते खूप धक्का, सुखद धक्काच होता। म्हणजे मला माहिती नव्हतं की असं काय होणार आहे। त्यामुळे ज्या दिवशी मोदीजींचा शपथविधी होता, त्या दिवशी तिथे थांबायचं आणि रात्रीची परतीचे तिकीटसुद्धा काढून ठेवले की आपल्याला परत पुण्याला जायचं आहे, शपथविधीसाठी केवळ आपण आलो असं म्हणून मी दिल्लीतच होतो, महाराष्ट्र सदनला। आणि तो क्षण म्हणजे सकाळी त्याच दिवशी 9 वाजता साधारणपणे राष्ट्रीय अध्यक्षांचे PA त्यांचा फोन आला आणि त्यानं फोन मी झोपेतच उचलला। अध्यक्षांच्या PAचा फोन आहे, तो म्हणला मुरली जी अध्यक्ष साहब को आपसे बात करनी है, असं म्हटल्यानंतर मला थोडंसं असं वाटलं की आदल्या दिवशी आम्हाला मेसेज आले होते प्रत्येक खासदारांना की आज शपथविधी झाल्यानंतर सर्व खासदारांना माननीय नड्डाजींच्या घरी जेवण आहे। आता मला असं वाटलं की कदाचित जेवणाचं निमंत्रण प्रत्यक्ष अध्यक्ष काही लोकांना आम्हाला जेवढे जमेल तेवढ्या खासदारांना देत आहेत की का, असं मनात 1 मिनिट तसा विचार आला। पण ते बोलायला लागल्यानंतर मला म्हणले आप कहाँ हो? म्हणले मैं दिल्ली में हूँ। अच्छा, तो एक काम करिए, ऐसा है, असं म्हणून त्यांनी पॉज घेतला। मलाच काही कळेना, पॉज घेतला म्हटल्यानंतर मी पण थोडंसं मग आता हे डोक्यात सुरू झालं। त्या क्षणाला, 1 क्षणाच्या अवधीमध्ये 11 बजे आप PM हाऊस पहुंचे। मलाच काय कळेना, मी 2 वेळा असं बघितलं की नक्कीच तेच बोलतायत का, क्या माझ्या मनी ध्यानी नाही, कोणाच्याच नाही। म्हणजे इव्हन आता आपण मंडळीसुद्धा इतकं राजकीय सगळे विश्लेषक म्हणून तुम्ही, राजू सर, सगळे तुम्ही, तुमच्यासारख्याला कधी अंदाज आला नसेल, तर माझं तर सोडूनच द्या। मी 2 वेळा पाहिलं की नक्की तेच आहेत का, आवाज तोच आहे, दिसतोय पण नंबर तोच आहे। आणि ते म्हणले आपको शाम को शपथ लेनी है, असं म्हणून त्यांनी फोन ठेवला।
आता फोन ठेवल्यानंतर मलाच काय समजेना, मला कोणाला सांगावं काय झालं. मी आणि आमचे मित्र विनोद साधव आम्ही एकत्र राहिलो होतो. मी त्याला उठवलं आणि म्हणलं काहीतरी झाले, म्हणलं उठ, म्हणलं पहिलं काहीतरी झाले बाबा असं म्हणून तो उठला. मी त्याला म्हणलं असं असं काहीतरी आहे बाबा, असं झालंय. त्यालाही विश्वास नाही, मलाही नाही, कोणालाच नाही. मला असं वाटतं की म्हणून मी सारखं हेच म्हणतोय की एका बूथ स्तरावरती काम करणारा कार्यकर्ता, ज्यानं झेंडा लावला, ज्यानं बॅनर लावलं, ज्यानं पोस्टर चिटकवलं आणि ज्याचं कुठल्याही घरात राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील जिल्हा बँकेत शिपाई म्हणून काम केले त्यांनी आयुष्यभर, रसाचं गुऱ्हाळ चालवलं. गावाला मी शेतकरी कुटुंबात नाही, तर माझं पुण्यापासून 20 किलोमीटर गाव आहे. म्हणजे आत्ता 5-10 वर्ष आई वडील जात नसतील, नाही तर आमच्याकडे भात शेती, त्यामुळे भात काढायला भात लावायला असं म्हणतात. त्याच्यात लावणी आणि भात कापणी, त्याला दर सीझनला घरातले सगळे जाणार, भात कापणार, भात लावायला जाणार. असा एका छोट्या शेतकरी कुटुंबातला, पण कधी ग्रामपंचायत सदस्य वडील झाले नाहीत. अशा ह्याच्यात माझ्यासारखा एका कार्यकर्त्याला इथपर्यंतचा हा सगळा प्रवास, मलाही शेवटी मी हेच म्हणतो की हे माझ्याच पक्षात होतं की जिथे सर्वसामान्य कार्यकर्ता इथपर्यंत पोहोचतो. त्यामुळे एक वेगळं समाधान आहे, पण एकदम सगळं बदलून गेला आता. नाही, पण म्हणजे आपण जर सगळा मागचा प्रवास बघितला तर म्हणजे पुण्याला शिकायला येणं, आईवडिलांनी पुण्याला शिफ्ट होणं, पुण्यात येणं, गुऱ्हाळामध्ये काम करणं, म्हणजे लोकांना गुऱ्हाळाचे रसाचे ग्लास देणं, विसळण्यापासून सगळ्या गोष्टी करण्यापासून, आता हा खूप मोठा असा तो सगळा प्रवास आहे. म्हणजे आता म्हटलं तर 93ला राजकारणामध्ये शिरकाव केल्यापासून 23 म्हणजे 30 वर्षाचा काळ म्हटलं तर खूप मोठा आहे. पण ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्याच्यासाठी की म्हणजे महापौर पदानंतर इतक्या पटकन असं इतकं मोठं केंद्रातलं पद मिळणं, ह्या सगळ्या प्रवासामध्ये सगळ्यात म्हणजे खडतर काळ कुठला होता मुळामध्ये, की वयाच्या 12व्या वर्षी संघात जायला सुरुवात केली, तर ते काय घडलं होतं, कशामुळं संघाशी ओळख कशी झाली? काय वडील पुण्यात पहिली नोकरी नव्हती त्यांना, त्यामुळे आमचं कुटुंब गावीच. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं गावाला. वडिलांची नोकरी जेव्हा नक्की झाली, जिल्हा बँकेत त्यांना शिपाई म्हणून नोकरी मिळाली. कारण त्याच्या अगोदर तर ते जे पडेल ते काम करत होते. कधीतरी आठवड्यानं गावाला यायचे, जे काय आठवडाभर शहरामध्ये काम करायचे. म्हणजे अगदी मला सांगायला काही संकोच वाटत नाही, कारण वडिलांनी केलेच. माझ्या वडिलांनी हमालीसुद्धा केली, म्हणजे मंडईमध्ये हमालीसुद्धा केली. त्यामुळे आमच्यासारख्याला, आता माझ्यासारख्याला तर तो एक अभिमान वाटतो की इतक्या कष्टातनं माझ्या पालकांनी मला लहानाचं मोठं केलं. आज ही परिस्थिती पाहताना निश्चित त्यांच्यासारख्यालाही तो एक अभिमान वाटत असेल. तर पुण्यात शिक्षणासाठी म्हणून जेव्हा नोकरी नक्की झाली, तेव्हा मग शिक्षणासाठी आमचं कुटुंब पुण्याला आलं. गाव जवळच होतं. पुण्यात आलो आम्ही, नवी पेठेत राहायला आलो. नव्या पेठेत राहायला आलो. भाड्याची खोली, म्हणजे ती खोली तुम्ही आणि मी बसलो याच्या एवढी खोली, 10 बाय 10च्या पेक्षाही कमी खोली, एक कॉट कशी तरी बसायची, आणि त्यात 5 माणसांचं आमचं कुटुंब. आणि तिथून जी सुरुवात झाली या सगळ्या प्रवासाला, आणि मी आज तो मागे वळून जेव्हा प्रवास पाहतो, मला असं वाटतं की मी नशिबाने की आईवडिलांची पुण्याही आईवडिलांनी इतके कष्ट केले आणि आज हा इथपर्यंतचा सगळा प्रवास पूर्ण होऊ शकला. त्यामुळे शिक्षणाला पुण्याला आलो आणि तिथून हे सगळं मग पुढचं हा प्रवास हळूहळू. भावे स्कूलला, पेरुगड पहिलं तर वनिता समाजला 2 वर्ष होतो. पहिली दुसरी गावाला झाली, तिसरी चौथी वनिता समाज, आणि 5वी ते 10वी भावे स्कूल झाले. माझं गाव जे आहे ते पारंपरिक कुस्तीसाठी खूप प्रसिद्ध. माझं गाव, कुठलं गाव? मुठा म्हणून गाव, जी नदीचं नाव आहे ते माझं गाव आहे मुठा. माझ्या गावात पिढ्यानपिढ्या कुस्तीसाठी खूप लोक, आमची आवडीचं क्षेत्र. माझे वडील पैलवान होते, माझे आजोबा पैलवान होते, माझे पणजोबा, माझे चुलते भाऊ. स्वाभाविक घरच्यांना वाटलं की आता तुलाही कुस्ती तू कर, ते घरातच होतं. मग महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी, आणि मग कोल्हापूरला जायचं तर मग शिक्षण काय, ते शिक्षण तिथेच का. म्हणून माझी कोल्हापूरला मी तालमीला गेलो आणि माझी पदवीसुद्धा ही शिवाजी विद्यापीठाची आहे, शिक्षणही तिकडेच घेतलं. असा हा सगळा शालेय जीवनातला सगळा प्रवास झाला. आणि नवी पेठेत जेव्हा राहिला होतो त्यावेळेला रामबाग कॉलनी नवी पेठेत संघाची शाखा भरायची. लहानपणी खेळता खेळता, असं काही ते काही ठरवून नाही, लहानपणी खेळता खेळता वाड्यातली मुलं चला म्हणलं की आम्ही ते. पण नंतर मी कोल्हापूरला गेल्यानंतर माझं ते थोडंसं जाणं आणि उत्सवाला, फक्त उत्सवानिमित्तच, संघाचे उत्सवाच्या निमित्तानंच जाणं. पण नंतर कोल्हापूरला तालीम आणि मग तिथून आल्यावर थेट राजकारण असं जे सुरू झालं,
आणि तिथून मग अगदी वॉर्ड स्तरापासून पण म्हणजे कुस्ती शिकायला तर मग म्हणजे इच्छा काय होती, म्हणजे मनामध्ये शाळकरी वयामध्ये की आपण पैलवानकी करावी असं होतं का चांगलं आता म्हणजे वडील इतके कष्ट करतायत बँकेत आहेत? माझं खरं स्वप्न म्हणजे मी कुस्ती करत होतो शाळेत शिकताना. मग मी कॉलेजला कोल्हापूरला गेल्यानंतर मला PSI व्हायचं होतं. मी MPSCचा एक क्लासही लावला पुण्यात. नंतर मी परीक्षा एक दिली, पण काय बहुतेक ते काही माझ्या नशिबात नव्हतं. त्यामुळे डोक्यात एक होतं की आपल्याला पोलीस अधिकारी व्हायचे, म्हणून मी MPSCचा काही काळ अभ्यास केला, पण ते काय जमलं नाही. पण इकडं मग गणेश उत्सव मंडळ, वॉर्डचा अध्यक्ष, वॉर्डचा, मग ते हळूहळू बदलत गेलं. मग एक वेगळा प्रवास सुरू झाला. पण ते कसं सुरू झालं, म्हणजे आता की ग्रॅज्युएशन कशात झालं? माझं मी BA केलं. BA केलं मी. पण कुस्ती किती झाली तिथं? मी कुस्ती 95 ते 96 पर्यंत कोल्हापूरला होतो. मी जवळजवळ 5 वर्ष कोल्हापूरला राहिलो. आणि नंतर पुण्याला जेव्हा आलो, गणेश उत्सव मंडळ पक्षाचा, मग मी वॉर्डचा अध्यक्ष. पण त्यावेळेला नोकरी बिक्री करावी असं काही वाटलं? काही नाही, फक्त काय करायचो, आता काहीतरी पाहिजे. घरचं काय तसं हे नव्हतं. मग उन्हाळ्याची सुट्टी लागली, 10वीची 11वीची परीक्षा, कोल्हापूरला गेल्यामुळे ते कमी झालं. पण सुट्ट्यांमध्ये आंब्याच्या पेट्या आणायच्या आणि त्या कुठंतरी मग घरोघरी पोचवायच्या. हाही काम काय व्यवसाय, म्हणजे एक आवड म्हणून पैसे आणि थोडंसं काहीतरी मिळावं, आपल्याला खर्चाला काहीतरी लागतं, त्याच्यातनं मिळावं. नंतर विचार केला की आता काहीतरी, शेवटी राजकारणात काम करताना याच्यात काही करिअर नाही होत. मग कोथरूडला आम्ही राहायला आलो, नव्या पेठेतनं कोथरूडला राहायला आलो. आणि तिथून मग वडील आणि चुलत्यांनी एकत्रित एक छोट्या काही जागा घेत कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात सुरुवात केली हळूहळू. वडिलांची नोकरी तोपर्यंत जवळजवळ संपत आली होती. आमचे चुलते आणि त्यांनी एकत्र थोडंसं मग गावाला शेती, मग आल्यानंतर थोडंसं बांधकाम व्यवसाय, असं थोडं सुरू झालं. आणि मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजकारण करता करता मग त्या व्यवसायात थोडं वेळ द्यायला लागलो. असा तो सगळा विषय होता. पण नंतर कुठंच लक्ष नाही, पूर्ण वेळ जसं काय घरचे ओरडायचे, अरे बाबा हे काय यांनी पोट भरत नाही, तू काहीतरी व्यवसाय, ते काहीतरी नोकरी कर, धंदा कर, राजकारणाने पोट नाही आपलं भरणार आहे. त्यामुळे माझं राजकारण सुरुवातीच्या काळात घरच्यांना कुणालाही कधी आवडलं नाही, नाही माझ्या वडिलांना नाही माझ्या घरच्यांना कुणाला. काहीतरी आपलं चालू याचं वेड्यासारखं करत बसलाय, फक्त ते आवडत नव्हतं कुणाला. आणि मला ते काय माहिती पुढचा काय प्रवास आहे. पण एक सुरू झालं. मग मात्र मी राजकारण करताना एक नक्की होतं, पण मी खूप वेळ देऊन केलं. असं नाही की आज एखादं पद मिळालं मग, पण त्या पदाला, त्या जबाबदारीला न्याय देणं, ते प्रामाणिकपणे काम करणं, त्याच्यातनं त्या माध्यमातून चांगलं काय काम करता येईल का, हा विचार सातत्यानं डोक्यात नेहमी असायचा. त्यामुळं एक जबाबदारी संघटनेत मला मिळत गेली आणि मग पुढे वाढत गेली. पण मग कोथरूडला असल्यामुळं आणि कोथरूडमध्ये भाजपचा बऱ्यापैकी तिथं बेस आहे म्हणून भाजपकडे ओढावा म्हणजे तयार झाला का आधीपासून मनामध्ये डोक्यामध्ये? विचाराची सुद्धा एक निश्चित एक ती संस्कृती होती की एक वैचारिक, आपण म्हणतो तशी एक शाखेत जाणं असेल, संघाच्या माध्यमातून संघाच्या मग सगळ्या मंडळींशी सातत्याचा जो काही संवाद, परिचय वाढत गेला. आणि स्वाभाविकपणे शेवटी ज्या संस्कारात घडलो, ज्या विचारात घडलो, त्या पक्षाचा विचार केला. भाजप कोथरूडमध्ये नव्हतं. भाजपच्या हिंदुत्वाच्या विचाराची मंडळी कोथरूडमध्ये राहायला सर्वाधिक, पण कोथरूडला पक्षातला लोकप्रतिनिधी म्हणून फार कमी संधी मिळाली. का तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये त्यावेळेला कायम माननीय शशिकांत भाऊ सुतारांच्याच वाट्याला तो विधानसभा गेला. त्यामुळे एकतर ते आणि काँग्रेसचे दुसरे 2 नगरसेवक, त्यामुळे भाजपचा नगरसेवक तिथे निवडून येणंही तसं फार कधी नव्हतं. नंतर मग संधी जशी जशी मिळत गेली तसं मग मी आले, 4 लोक अजून वाढले, हळूहळू ते झालं. नाही तर असं नव्हतं की भाजपचा बालेकिल्ला आहे आणि तिथं आम्ही काहीतरी कामाला सुरुवात केली आणि आम्हाला सगळंच मिळालं, असं नव्हतं. ही कार्यकर्त्यांची एक फळी तयार झाली. कार्यकर्ते सगळे कामाला लागत होते. हळूहळू प्रत्येकाला संधी मिळत गेली. मग युती नाही राहिली, युती तुटली, मग आम्हाला संधी मिळत गेल्या, आम्ही महापालिकेत प्रवेश केला. असं करत करत ते सगळं, मग कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला हा जेव्हा लोकप्रतिनिधी वाढले तेव्हा खऱ्या अर्थानं झाला. नाही तर विचाराची मंडळी होती, पण युतीमध्ये असल्यामुळे संधी मात्र कधी मिळत नव्हती. आता या खेपेला म्हणजे पुण्याला लोकसभा जिंकली त्यावेळेला झालेला आनंद आणि नगरसेवक म्हणून पहिल्यांदा म्हणजे जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झाला त्यावेळेचा आनंद, दोन्हीमध्ये कशी हे करता येईल? नगरसेवक ज्यावेळेस मी झालो तो सुद्धा एक वेगळाच किस्सा आहे. म्हणजे ती मी पोटनिवडणूक निवडून आलो.
माझ्याकडं मी ज्या भागात राहतो तिथं खूप मोठा वस्ती भागसुद्धा आहे. आत्ता आपल्याला कोथरूड म्हणजे फक्त मग सुशिक्षित मतदार आहेत, विचारी मतदार आहेत, संमिश्र मतदार आहेत कोथरूडला सुद्धा. एक मोठा वस्ती विभागाचा भाग आहे जिथे माझ्याकडे मुळशी तालुक्यातली लोक खूप मोठ्या प्रमाणात येऊन स्थलांतरित म्हणजे उपजीविकेसाठी पुण्यात आले. गावाला घर आहे, जाऊन येऊन शेती करतात पण पुण्यात राहतात. असा एक मोठा वर्ग वस्ती विभागात होता आणि तिथे पारंपरिक त्या भागातनं काँग्रेसचे सुभरावजी कदम म्हणजे आमचे माननीय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे बंधू ते पारंपरिक जसे काही 4 वेळा ते तिथे निवडून आले होते. आणि नंतर थोडंसं दुर्दैवानं ते गेले आणि तिथे पोटनिवडणूक लागली. आणि तिथे पोटनिवडणुकीत कोण उभं करायचं जेव्हा ठरलं तेव्हा तर युती तुटली आमची आणि पक्षाने सांगितलं की तुला लढायचं. तर लोकांनी ठीक आहे जाऊ दे, आत्महत्या आहे करू दे, काय तिथं काय होणार आहे. एकतर 20 वर्षाचं त्यांचं साम्राज्य, ते स्थायी समिती अध्यक्ष होते आणि खूप चांगलं काम केलं त्यांनी. म्हणजे खूप त्या अख्ख्या वस्ती भागात तो 46,000चा मला आजही आठवतो 46,000चा प्रभाग होता. 30,000 वस्ती विभाग आणि 10 ते 15,000 फक्त 15,000 सोसायटीचं मतदान असा तो प्रभाग होता. कोणालाच अनपेक्षित होतं सगळं. पण मी संघटनेत काम करत होतो, माझ्याबरोबर स्थानिक टीम होती, माणसं होती, माझ्या तालुक्यातली लोक तिथं खूप मोठ्या प्रमाणात राहायला आली आणि मी भाजपचं काम करत होतो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी मला खूप चांगलं मतदान झालं. आणि पोटनिवडणुकीमध्ये सहानुभूती असते स्वाभाविकपणे. ज्या घरातली व्यक्ती गेली आहे, जी व्यक्ती त्यांच्या मिसेस उभ्या राहतात, त्यांची पत्नी उभी राहते, स्वाभाविकपणे सहानुभूती राहते. आणि त्यावेळेस पतंगराव कदम साहेब हे राज्याचे मंत्री होते तेव्हा पुण्यातले आमचे जवळजवळ 40-50 नगरसेवक काँग्रेसचे तिथे, भाजपचे आमचे 8-10 नगरसेवक पण नव्हते. मग 25-30-40 नगरसेवक काँग्रेसचे तिथे आले, काँग्रेसचे सगळे आमदार. पोटनिवडणूक एकच होती त्यामुळे सगळी काँग्रेसने यांनी सगळ्यांनी ताकद लावली. आणि हे काय करणार आहे 23 मला असं वाटतं 26-27 होतं माझं, ठीक आहे पोरसवर काय करणार आहे तेव्हा असं म्हणून ते पक्षाकडनं मला तिकीट मिळालं. फार काही सिरियसली कोणी घेतलं पण मला माहिती होतं मी संघटनेत काम केलं, माझं तरुणांचं संघटन चांगलं होतं, आपल्याला आत्मविश्वास आहे म्हणून आम्ही लढलो. ती निवडणूक मी जिंकलो आणि ती 1 वर्षाची पोटनिवडणूक होती. मला असं वाटतं की या निवडणुकीपेक्षा तो आनंद वेगळाच होता खूप. काहीच विशेष नाही, कुणाला वाटलंही नाही की असं काही तिथे होईल म्हणून, की कोणच नाही. म्हणजे बातम्यासुद्धा अशा आल्या की कोथरूडची जागा भाजपने खेचून आणली असं काही ती बातम्या होत्या. म्हणजे इतका विषय म्हणजे मी ते झाल्यानंतर आता विषय आलाय म्हणून मी भेटायला माननीय गडकरी साहेब त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष होते आणि मुंडे साहेब आणि गडकरी साहेब प्रदेश कार्यालयात भेटले. मी त्यांना भेटायला गेलो तर मी त्यांना पेढे द्यायला गेलो तर नितीनजींच्या पाया पडलो, देवेंद्रजी आपल्या मुंडे साहेबांच्या पाया पडलो. तर मुंडे साहेबांना माहिती होतं निवडणूक आणि हे सगळं आणि त्यांनी ते तर गडकरी साहेब म्हणले काय तर म्हणले मुंडे साहेब म्हणले नितीनजी पेढा घ्या, खूप मोठी निवडणूक मारून आला हा. म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या दोघांनी त्यावेळेला ती शाबासकी, दुसरं काय हवं असतं. ते तुमचं सुरू झाला प्रवास. मग सातत्यानं 4 वेळेला निवडणूक जिंकली महापालिका. पण त्यावेळेला म्हणजे जेव्हा हे काय 22-24 वय होतं, राजकारणामध्ये हातपाय मारणं सुरू होतं, तेव्हा अंतिम इच्छा स्वप्न काय होतं? काम करताना कार्यकर्ता शेवटी काही ना काहीतरी डोळ्यासमोर त्याच्या ध्येय असतं, तो त्याच्यावरती विचार. आणि त्यात गैरकान मला असं वाटलं तर मी कधीतरी नगरसेवक व्हावा. मी तुम्हाला एक किस्सा सांगेन की मी मंडळाचं माझं गणेश उत्सव मंडळ आम्ही चालू केलं 1995 साली. म्हणजे कोल्हापूर संपत आलं, थोडंसं इंजुरीमुळे मला लवकर सोडावं लागलं. लिगामेंट इंजुरीमुळे डॉक्टर म्हणले एक तर तुला ऑपरेशन करायचं आहे, कुस्ती करायची तुला काय म्हणतं पुढच्या अजून 5-10 वर्ष तर तुला ऑपरेशन कर म्हटलं. आणि जर तुला असं वाटत असेल की तुला लिगामेंट इंजुरी तुला जर करायचं नसेल तर तू कुस्ती थांबवलीस तर तुला काहीच करायची गरज नाही. मग घरच्यांनी निर्णय घेतला, मी थोडा थांबलो आणि जे सुरू झालं गणेश उत्सव मंडळाचं 1-2 वर्ष होतं. आणि कार्यकर्ते आम्ही असा विचार करतो की आपल्या मंडळाच्या गणपतीच्या आरतीला कोणीतरी नगरसेवक आणला पाहिजे आपल्याला. बघा मला आजही आठवते म्हणजे यांच्या घराशेजारी एक गोपाळ तिवारी म्हणून काँग्रेसचे नगरसेवक होते तेव्हा. आणि त्यावेळेला फार काही भाजप वगैरे असं जस्ट वॉर्डाचा पदाधिकारी असं सोलं झालं. त्यावेळेस असं नाही वाटलं ना, आमचं काही नव्हतंच ना, 4-5 नगरसेवक असतील तेव्हा. मग काय करायचं एक आत्याभावाच्या ओळखीचे होते ते. आता त्यावेळेस पक्ष नाही पण नगरसेवक आला पाहिजे म्हणून आम्ही खूप विनंती केली की आपल्या मंडळाच्या आरतीला जर नगरसेवक आला तर किती मजा येईल नाही का, आपल्याला भारी वाटेल असं. म्हणून आम्ही त्यावेळेला गोपाळ तिवारींना विनंती केली आणि ती आमचा आत्याभाऊ होता, तो त्यांचा कार्यकर्ता होता. तो म्हटला काहीतरी कोथरूडला लांब आहे. ते म्हणले लांब आहे ना, नाही चला ना, तर पोरांची खूप इच्छा आहे. आणि मग त्यावेळेला गोपाळ तिवारी गोपाळदादा त्यावेळेस माझ्या मंडळाच्या आरतीला आले. मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो एक आनंद होता की अरे नगरसेवक माझ्या मंडळाच्या आरतीला आले.
2 वर्षांनी माझ्या अपेक्षा वाढल्या. त्यावेळेला काँग्रेसचे माऊली शिरोळकर महापौर होते पुण्याचे. मला आता यावेळेस महापौर येतील का, आपण प्रयत्न करू. पण महापौरांनी आम्हाला दिली 10ची वेळ सकाळची. आम्ही 7 वाजता त्यांच्या बाहेर दारात उभे, ते आपल्याला आत्ताच बोलवतील मगच बोलवतील. आणि मग माऊली शिरोळकरांनी बोलवते पोरांना. काय रे, काय नाही साहेब असं आहे, तुम्ही मंडळाच्या आरतीला. ठीक आहे बघतो मी. आणि त्यावेळेला माऊली शिरोळकरांनी सुद्धा माझ्या मंडळाच्या कोथरूडला आरतीला आले. हा सगळा जो आठवलं ना, असं वाटतं की अरे आपण नशिबान आहोत, माझ्या पक्षाने इतकं सगळं भरभरून दिलं की आता ते आठवल्यानंतर असं वाटतं की नगरसेवक पण झालाच बाबा, महापौर पण झालाच बाबा, आता खासदारही झालायच. हे सगळं अनुभवलंय, त्याच्यातून गेलोय, एक वेगळा आनंद येतो. सगळ्यात खडतर म्हणजे सगळ्यात परीक्षा बघणारा प्रसंग किंवा काळ कुठला होता? राजकारण आपण नेहमीच सगळेच हेच म्हणतो का की अनिश्चितता म्हणजे राजकारण. सगळ्यात मोठा राजकारणातला पार्ट येतो अनिश्चितता. ह्याच्यात निश्चित काहीच नाही आहे. त्यामुळे चढउतार खूप आले. काही काळ असा आहे की घर पण पाहायचं आहे, कुटुंबही पाहायचं आहे, राजकारणातही स्थिर कायम राहिलं पाहिजे. आणि एक मला असं वाटतं की तो समज असतो, नगरसेवक झाला तो हे झाला की मग तो खूप पैसे कमवणार आहे, पैशावाला होणार आहे. मला असं वाटतं की हे फार काही त्याच्यात असं चित्र ते फार नसतं. की ठीक आहे एखादा अपवाद म्हणा किंवा काही टक्के आपण तो विचार करतो, पण याचा अर्थ सरसकट असं काही नसतं. म्हणून काही जबाबदाऱ्या काही ना काही कालांतरानं पडत गेल्या. ही जबाबदारी वाढली, ती जबाबदारी, घरची जबाबदारी वाढली, हे सगळं झालं. आणि मग राजकारणात सुद्धा काही काळ असाही आला, संघर्षाचा आला. शेवटी कुठल्या पक्षात ते चुकत नाही. त्यामुळे काही काळ असा आला की आता हे थांबूया असा विचार आला. अगदी का तर शेवटी काही गोष्टी जेव्हा तुम्ही एका ह्याच्यात तुमच्या मनासारख्या होत नाहीत, 1दा नाही, 2दा नाही, 3दा नाही, आणि मग असं वाटतं की अरे आपण थोडंसं ठीक आहे ना, आता पर्सनल लाईफही आपण स्वतःचं जगायचं सोडून जातोय, व्यक्तिगत आयुष्य जगत नाही आहे, आणि पुन्हा मानसिक ह्या सगळ्या गोष्टी त्रास आणि हे सगळं सहनच करतो. कधीतरी असं वाटतं, मनात येतं ना, मग हे सगळं सोडून कधीतरी पुण्यात असं होतं ना, कुठंतरी ते कुटुंब दिसतं, चाललेत नवरा बायको गाडीवर चाललेत, एक लहान मूल पुढं उभं आहे, चाललेत आपले, फिरतात, नाटकाला जातात, बागेत फिरतात. आपण म्हणलं हे मुकलं आपण सगळ्या आयुष्यात. आणि मग राजकारण तरी काय, त्यांनी शेवटी तुम्हाला जिथं आनंद मिळेल, समाधान मिळेल, ते सुद्धा महत्त्वाचं आहे ना. नाहीतर मग काही काळ मी म्हणलं तसा खूप बॅड पॅच आपण म्हणतो सगळ्या क्षेत्रात आहे, तसा होता, असा विचारही आला. पण मला असं वाटतं की संयम, राजकारणामध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे, आणि तुमची निष्ठा. मी खूप मनापासनं माझ्या पक्षावर, माझ्या विचारांवरती प्रेम केलं, आणि मनापासून मी खूप प्रसंग आले. म्हणजे आता ते सांगणं योग्य आहे का माहीत नाही, पण अनेक संधी आल्या गेल्या, पण संयम खूप महत्त्वाचा होता, आणि निष्ठा. मला असं वाटतं त्याच्यातनं मी ह्याच्यातनं या मनस्थितीतनं नक्की बाहेर पडलो, आणि मग परत गाडी रुळावरती नकळतच आली. नाही, गावामध्ये संघर्ष होता, नंतर शहर म्हणजे पुण्यात आल्यावर संघर्ष होता, आणि राजकारणात आल्यावर पण संघर्ष आहेच. पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नंतर यश मिळत गेलं. जेव्हा लहानपणी म्हणजे ते गुराळामध्ये काम करत असताना की त्यावेळेचं स्वप्न काय होतं, की त्यावेळेलाही पोलीस अधिकारी व्हावं असं होतं का, त्यावेळेला काही वेगळं का, कुस्तीमध्ये काही करायचं असं स्वप्न, इच्छा होती? नाही, त्यावेळेस फार काही असं पुढचा विचार कधी डोक्यात वयच नव्हतं. ते म्हणजे शाळा सुटल्यानंतर शाळेच्या समोरच तालीम होती, खालकर तालीम, निंबाळकर तालीम, जिथे वडील इच्छा नसली ते जा रे तिथं जा, मग तिथं कधीतरी ते येणार नाही, दिसला की घरी आले की कार्यक्रम, म्हणून भीतीपोटी तिथं सुरुवात झाली जायला. आणि मग ते झालं की गुराळात या. आणि तोही प्रसंग मला खूप आठवतात की अगदी बर्फाची पिशवी, त्याचं तोंड धरायचं, मोठा बर्फाचा खडा त्याच्यात टाकायचा, तो बर्फ बारीक करायचा, ग्लासमध्ये तो टाकायचा, आणि तो ट्रे होता, ट्रे. मग ते म्हणणार जा रे त्या बँकेत देऊन ये, जा समोर पोलीस चौकी, त्या पोलिसांना एवढे 4 ग्लास रस देऊन ये. असं करत ते त्यावेळेला ते काही वाटायचं नाही. आणि असं काही स्वप्न फार, कारण शेवटी तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहात त्याच्यावरती तुमची स्वप्नांची मर्यादा आहे. तिथं जेव्हा मी रसाच्या गुऱ्हाळातनं मी ग्लास घेऊन फिरतोय, त्यावेळेला मी काही या शहराचा महापौर म्हणून मी कुठंतरी IAS IPS ऑफिसर होणं हे स्वप्न मी बघूच शकत नव्हतं. आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, आपली वास्तवमध्ये आपण वास्तवात तुम्ही कुठे आहात याचा विचार करून, त्यामुळे फार स्वप्न बघायचं काही, मला असं वाटतं की त्या परिस्थितीमधल्या त्या लोकांना फार अधिकार असतो असं मला वाटतं. स्वप्न असावीत, पण तो फार काही
मोठं स्वप्न बघण्याचा फार अधिकार अशा परिस्थितीत नसतो असं मला वाटतं. पण मग गुऱ्हाळामध्ये काम करताना पैसे मिळत असतील ना, सुटत असतील ना, म्हणजे नाही, आम्ही शाळेतच होतो. वडील एकतर नोकरी त्याच्यामध्ये करायचे ज- दिवसाचे, रस ते करून ते देऊन- नंतर सांभाळायला लागले. रस देऊन येऊन आल्यानंतर परत पैसे द्यायचे, दिले, येऊन परत गल्ल्यात टाकायचे. जसेच्या तसे टाकायचे, काय खिशात त्यातले काही चार- नाही ना, काही नाही ना. ते करायचं मात्र घरात गुऱ्हाळात वडील कधी नसले ना की मात्र मग ते 4-5 मित्र जमा करायचे, रस आणि दूध एकत्र करायचे आणि पार्टी करायची. हे मात्र करायचं. रस आणि दूध. हा, तुम्ही एकदा खरंच ट्राय करा राजू सर. दुधाची पिशवी आणि उसाचा रस असा एकत्र करायचा, पार्टी. मग मित्रांना पार्टी तिथं व्हायची. गपचूप काय करायचं तेवढं करायचं नक्की. बरं, आता इथं म्हणजे शाळकरी काय आपण म्हणतो, शाळू सोबती असा 4वी-5वी पासूनचा विनोद आहे. तर विनोद काहीतरी एखादा असेल ना, असा प्रसंग, किस्सा, बिंग बाहेर काढणारा वगैरे विनोद. सांगू का? सांग बॅगचा घेऊन, बॅगचा सांग. हो, आम्ही भावे स्कूलला होतो आणि माझ्या वडिलांनी मला एक बॅट घेऊन दिली होती. त्यावेळेला बॅट एकाकडे असणं ही खूप मोठी गोष्ट होती. तोच ठरवणार ना बॅटिंग कोणी करायची. तर आणि माझे निर्णय मुरलीधर मोहोळ घ्यायचे. ते म्हणजे मैत्रीत आम्ही की आता हे खेळू, आम्ही ते खेळू. आणि मुरलीधर तेव्हा कबड्डी खूप छान खेळायचा आणि कुस्ती आणि क्रिकेटची. तुम्ही त्यांना कुठल्याही मॅचचा कुठलाही संदर्भ विचारा, कुठल्याही देशाचा बॉलर बॅट्समन ते इथं लगेच सांगतील. एवढं तोंडपाठ आहे. कुठल्या वर्षी कुठली मॅच झाली, त्यात कुणी किती विकेट घेतल्या, इंग्लंडचा बॉलर कोण, वेस्ट इंडिजचा बॅट्समन कोण, हे सगळं त्याला माहिती आहे. तर ह्यांनी सांगितलं, आमची जी वर्गाची एक टीम होती आणि त्या टीममध्ये आम्हाला दोघांनाही घेतलं नव्हतं. तर हे म्हणाले की आपण दोघंही उद्या टीममध्ये असू, तू फक्त तुझी बॅट घेऊन ये, मी काय सांगतो तसं कर. मी माझी बॅट घेऊन शाळेमध्ये आलो आणि यांनी त्या कॅप्टनला सांगितलं की विनोद सातवकडे ही जी बॅट आहे, ह्या बॅटचा स्ट्रोक असा आहे की बॉल मारल्या मारल्या 4 जाते. तर तो म्हणाला काय सांगतो. म्हणाला, पण एका अटीवर मला टीममध्ये घे, म्हणजे त्याला. तर त्यानं ह्यांना टीममध्ये घेतलं आणि मला घेतलंच नाही. मग मी शाळा सुटल्यावर म्हटलं, काय रे मला नाही घेतलं. म्हटलं, थांब, तुला मी योग्य वेळेला घेतो आतमध्ये, पहिलं मी आत जातो. आणि मग त्यांनी आतमध्ये गेले आणि मॅचच्या आदल्या दिवशी मला सांगितलं बॅट घेऊन घरी जा. आणि त्यांना सांगितलं की तो गेला घरी येऊन, बॅट आता नाही आपल्याला मिळणार खेळायला. म्हटलं काय करायचं, म्हणजे त्यालाही घे टीममध्ये. असं माझं तिकीट बसवलं त्यांनी. क्रिकेटवरनं आठवतं, म्हणजे जेव्हा वाड्यात राहिला होतो आणि क्रिकेटचं खूप वेळ होतं. म्हणजे आमच्या वाड्यात 2-3 आजूबाजूच्या वाड्यात एकच टी व्ही होता आमच्या घरमालकांकडे. आणि त्यावेळेला बेन्सन अँड हेजेस मॅचेस होत्या, सकाळच्या असायच्या. आणि घरमालक आमचे, त्यांनाही क्रिकेटची आवड होती. आणि त्यांच्या घरात माणसं झोपलेली आणि मी पहाटे 6-7 वाजता त्यांचे दार वाजवायला जायचो आणि मी आणि ते दोघं आपले मॅच बघत बसायचो. ज्यावेळेस ते नाही का रवी शास्त्रीला ऑडी मिळाली आणि ते त्यावेळेस आवड अशी होती की आमच्या वाड्याच्या बाहेर एक सार्वजनिक वाचनालय होतं आणि त्या सार्वजनिक वाचनालयात पेपर यायचे आणि मला खूप आवड. मग मी काय करायचो, अगदी रणजी क्रिकेटपासून ते आंतरराष्ट्रीय सगळ्या क्रिकेट मॅच ज्या होत्या त्याच्या शेवटच्या पानावरती सगळ्या त्या फोटोसहित यायचं. कोणी शतक, वेंगसरकरनी शतक केलं, गावस्करनी शतक केलं, कपिल देवनी 4 विकेट घेतल्या, 8 विकेट घेतल्या. मग संदीप पाटलांचं षटकार मासिक तिथं लागायला लागलं. मग मी काय करायचो की संध्याकाळचं तिथं जायचो अंधार पडला की, आणि मग मी ते पेपर काढायचो. त्यातल्या मागचं पान आहे त्यात ते फोटो असायचे, तेवढं फाडायचो आणि ते मात्र चोरून घरी आणायचो. आणि मग मी त्या फोटोंचा एक मोठा अल्बम केला. अच्छा. माझ्या घराला लागून आमचे कदम काका होते, ते प्रेसमध्ये कामाला होते. मग ते म्हणले तुला मस्त बाइंडिंग वगैरे असं मस्त करून देतो म्हटलं. मग त्यांनी एक मोठा असा अल्बम तयार करून आणला. मग मी ते फार एक सगळे अझरुद्दीनपर्यंत, म्हणजे अगदी ते त्यावेळेचे सगळे मला आठवते की क्रिकेटची आवड विषय निघाला म्हणून की मी अशी सुद्धा क्रिकेटची आवड जपली त्यावेळेला. खूप मला आजही आठवतात ते प्रसंग. पण मग क्रिकेट खेळावं असं नाही वाटलं, म्हणजे कुस्तीचंच मूळ आमचं जे काही कुटुंब आहे किंवा आमचं गाव, तालुका, पुणे जिल्हा हे तसं कुस्तीसाठी खूप प्रसिद्ध आहे. क्रिकेट खेळायचं म्हणजे काय जेमतेम काय आवड आहे म्हणून खेळायचो, पण कुस्ती हे मूळ आमचं. याच वळणावर थांबवतो तुम्हाला आणि तो प्रश्न विचारतो, मुठ्याचं आणि खालकर तालमीचं, मोहळांची आणि कुस्तीचं काय नातं आहे? खरं मुठ्याचं आणि 2 तालमी आहेत, एक खालकर आणि दुसरी निंबाळकर. स्वर्गीय मामासाहेब मोहोळ जे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक होते, ज्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू केली, ते माझ्या गावातले, माझ्या आजोबांचे भाऊ.
आणि ते निंबाळकर तालमीत होते. नंतर महाराष्ट्र केसरी पैलवान झाले अमृतामुळं, ते खालकर तालमीत होते. त्यामुळे ही मोठी परंपरा की प्रत्येक घरात बाकी काय असो नसो, एखादं जनावर कमी असले तरी जनावर कमी असले चालेल, एखादा बैल कमी असले चालेल, म्हैस कमी, पण 2 पैलवान मात्र एका घरात पाहिजेतच. हे जे होतं ना आमचं, त्यातनं ह्या दोन्ही तालमी आमच्याच गावातल्या सगळ्या आमच्या आजोबा, वडील, नंतर आमची फळी, आजही आमचा भावाचा मुलगा, आमच्या चुलत्यांचा नात, अशी 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 आजही मुलं या तालमीमध्ये त्यामुळं मुठा गाव आणि खालकर तालीम आणि निंबाळकर तालीम हे नातं वर्षानुवर्षांचं पिढ्यानपिढ्यांचं आहे. मोहोळ साहेब, मी तुम्हाला पुन्हा एकदा राजकारणाकडे वळवतो. तुम्हाला विमानोड्डाण राज्यमंत्रीपद मिळालं, सहकार राज्यमंत्रीपद मिळालं. पश्चिम महाराष्ट्रात सहकार विभाग जो आहे, म्हणजे सहकाराचं जे जाळं आहे ते जास्त करून राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार त्यांच्याकडे जास्त आहे. तर अशा वेळेला भाजपला तिकडे आपले पाय रोवायचे आहेत, म्हणून तुमच्याकडे सहकार खातं दिले. मला नाही वाटत असं आता होतं, एक काळ होता. आज आमच्याकडे बघा, आमचे सगळे नेत्यांची नावं मी सांगेन तुम्हाला. या नेत्यांचे स्वतःचे साखर कारखाने आहेत, जिल्हा बँकेवरती ही सगळे मंडळी काम करतात. अजितदादा, आम्ही आज महायुतीत आहोत. अजितदादांच्या सहकारांमध्ये त्यांचं एक मोठं स्वतःचं एक मोठं काम आहे, त्यांची स्वतःची टीम त्याच्यात काम करते. बघा आमचे, बघा आता तुम्ही अगदी राहुल कुल आहेत, हर्षवर्धन पाटील आहेत, तिकडे धनंजय माडिक आहेत. म्हणजे असं नाही आहे की आमच्याकडे सहकाराचं आत्ता काही नाही. अजितदादांची टीम सगळी बघा, शिंदे साहेबांची लोक, असं नाही आता आहे. पण पश्चिम महाराष्ट्रात सहकाराच्या याच्यात आता असं कुठली एक विशिष्ट व्यक्ती किंवा पक्षाचं बळ असं नाही म्हणता येणार. आता कितीतरी जिल्हा बँक जिथं आमची सत्ता आहे, कितीतरी कारखाने आहेत जिथं आमचं संचालक मंडळ आहे, आमचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मला नाही वाटत आता फार काही आहे. पण माझा विचार करता मला असं वाटतं की शेवटी मला जे काही काम दिलं, जबाबदारी दिली, याचा अर्थ तो महाराष्ट्रातलं शेवटी सहकाराचं जाळं इतकं मोठं आहे. एकच उदाहरण की देशभरात जर जवळपास 8 लाख सहकारी संस्था आहेत, त्यातल्या 2.5 लाख फक्त महाराष्ट्रात आहेत. म्हणजे काम करायला खूप वाव आहे. महाराष्ट्रातलं सहकार हे अधिक समृद्ध करण्यासाठी, म्हणून मला असं वाटतं कुठलाही भेदभाव न करता, कुठलाही पक्ष, कुठली व्यक्ती न पाहता मला पुढच्या काळात काम नक्की करायला आवडेल. मोहोळ साहेब, खरं तर सगळ्या महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर हवं असेल की ज्या पुणेकरांना सगळ्यातलं सगळं कळतं त्यांना तुम्ही कसं काय खुश ठेवता की इतके तुम्हाला निवडून देतात, आधी महापौर म्हणून आणि मग नंतर आता खासदार म्हणून. मला असं वाटतं मी थोडं काहीतरी काम केलं असावं, कारण तिथं सुट्टी नाही आमच्याकडे. आणि शेवटी तुम्ही काम केल्यानंतर काहीच अडचण नाही. पुणेकर हे खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचं आम्ही विश्लेषण करतो, बारीक बारीक गोष्टीवरती लक्ष असतं. आणि नगरसेवकाचं काम काय, आमदाराचं काम काय, खासदारांनी काय केलं, याची नेमकी एक मला असं वाटतं की पुणेकर म्हणून एक नेमकी हे माहिती आहे पुणेकरांना की कुणाचं काय जबाबदारी, कुणी काय काम केलं पाहिजे. मला असं वाटतं की नगरसेवक म्हणून मी एकदा निवडून आलो, 2दा आलो, 3दा आलो, तर मी कदाचित माझ्या भागातल्या नागरिकांचं जे अपेक्षित असलेलं काम आहे, त्यांना ज्या अपेक्षेने त्यांनी मला निवडून दिलं ते मी कदाचित पूर्ण केलं असेल, प्रयत्न करत असेल, हे त्यांना दिसलं, म्हणून वारंवार त्यांनी मला निवडून दिलं. आणि शेवटी तुम्हाला हेच आहे ना की तुम्हाला तुमचं काम पण समजलं पाहिजे ना, तुम्हाला निवडून का दिलं लोकांनी. तर शेवटी लोकांनी ज्या अपेक्षेने तुम्हाला निवडून दिलं, तुम्हाला ते केलं, तर मला असं वाटत नाही पुणे असू नाही तर मुंबई असो, लोक पुन्हा पुन्हा तुमच्यावरती विश्वास ठेवतात. आता पहिलं अण्णा कोणी म्हणायला सुरुवात केली? मी माझ्या मोठ्या भावाला अण्णा म्हणतो. अण्णा याचा अर्थ आपल्या ग्रामीण भाषेत मोठा भाऊ. जरी ते काही लोकांना नाव मुरलीधर वाटतं ना, अण्णा म्हणते, त्यांना वाटतं मी साऊथ इंडियन आहे का काय, असंही होतं. माझ्या घराचे नाव वेणुकृष्ण आहे. ते लोकांना वाटतं सगळं बघून हा कोणतरी बाहेरच्या लोकांना, तर माझ्या आईचं नाव वेणू आहे, वडिलांचं नाव कृष्ण आहे, असं ते सगळं. पण अण्णा, मी मोठ्या भावाला अण्णा म्हणायचो. माझ्या घरात जॉईंट फॅमिलीची काही एकत्रित कुटुंब पद्धती पहिल्यापासून, तर माझे लहान भाऊ मला अण्णा म्हणायचे. आणि मग हळूहळू जे काही तरुणांचं संघटन वाढत गेलं, मैत्री, कार्यकर्ते सगळं एकत्र जसं ते कुटुंब वाढत गेलं, मग माझ्या कुटुंबापुरतं नाही राहिलं ते. मग माझ्यावर काम करण्यात गेले 30 वर्षातली जी माणसं आहेत, माझे सहकारी आहेत, मग माझ्या वयाचे असतील, माझ्यापेक्षा कमी वयाचे आहेत, नंतर आता परत अजून त्याच्यापेक्षा कमी वयाची लोकं जोडली गेली मला. हे सगळ्या 30 वर्षात खूप मोठं संघटन जे तयार झालं तरुणांचं, मग ते स्वाभाविकपणे मोठ्या भावाचं नातं एक तयार होत गेलं, अण्णा अण्णा. आणि याच याने मग ते अण्णा असा विषय सगळा पुढे आला. तर म्हणजे जो कोरोनाचा काळ होता, त्या काळामध्ये पुण्याचं महापौर पद होतं आणि ते खूप चॅलेंजिंग, सगळ्या देशात जगाला चॅलेंजिंग असं होतं. तर त्यावेळेचं महापौर पद भूषवतानाचं सगळ्यात मोठं चॅलेंज आता मागं वळून बघताना काय होतं आणि काय केल्याचं
खूप आनंद किंवा खूप समाधान वाटतं की अरे ही गोष्ट मी केली ज्यानं तुम्ही नुसतं सर कोरोनाचं नाव घेतलं तरी माझ्या अंगावर तशा आले म्हणजे इतक्या वाईट काळात आपण सगळेजण गेलो आणि मला म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी संकटाच्या काळात अडचणीच्या काळात या शहराचा पालक म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. खूप वाईट प्रसंग होते, वाईट स्थिती होती सगळी, पण माझ्या शेवटी शहराचं एक वैशिष्ट्य आहे, अडचणीच्या काळात संकटाच्या काळात आम्ही सगळे एकत्र येतो. तिथं जात पंथ विचार धर्म पक्ष याच्या पलीकडे जाऊन खूप जण आम्ही अनेक वेळा हे चित्र पुण्यानं पाहिलेलं आहे, पुणेकरांचे अनुभवलं की आम्ही एक होतो. मला असं वाटतं कुटुंब प्रमुख म्हणून त्यावेळेला खूप जबाबदारी होती आणि एक दडपण होतं. म्हणजे अनेक प्रसंग असे आहेत की मला आज तो प्रसंग आठवतो की जो सांगतानाही मला कदाचित मी खूप भावनिक होतो. पुण्यामध्ये जम्बो कोविड हॉस्पिटल केलं होतं आम्ही. जवळजवळ 700 रुग्ण आम्ही जम्बो कोविड हॉस्पिटल नव्यानं केलं. 700 रुग्ण त्या ठिकाणी ICU आणि व्हेंटिलेटर म्हणजे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर होते सगळे पेशंट 700 ते 700. आणि तो दिवस इतका जो मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. खूप पीकला आलो होतो आपण, खूप संसर्ग इतका वाढला होता आणि रोज खूप घटना घडत होत्या. 2 प्रसंग मला खूप माझ्या आयुष्यात मी कधी विसरणार नाही. एक म्हणजे की त्या दिवशी रात्री 11 वाजता एक दिवस असा रात्री 11 वाजता महापालिका आयुक्तांचा फोन आला मला. ते म्हणाले की मेयर साहब बहुत बड़ी प्रॉब्लेम हो गई. म्हटलं काय झालं नेमकं. ते म्हणाले की आपल्याकडे केवळ 1 तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे आणि अजून आपल्या गाड्या टँकर कुठे त्याचा पत्ता लागत नाही आहे. विचार करा अशा वेळेला काय मनस्थिती झाली असेल आमची. पुढच्या जवळजवळ अर्धा पाऊण तास 30 ते 40 मिनटात आम्ही दोघांनी एकमेकांना कमीत कमी 10-10, 20-20 फोन केले असतील. मी त्यांना विचारायचो झालं का. ते म्हणायचे नाही. मग त्यांचा याचा अभी तक नाही क्या करे. असं म्हणत जे 30-40 मिनटं गेली ना माझ्या आयुष्यात मी कधी विसरणार नाही. का तर शेवटचे 20 ते 25 मिनटं राहिले असतील आणि त्यांचा फोन आला मेयर साहब गाड्या पहुंच गए. सर तुम्हाला मी सांगतो जगातली सगळ्यात मोठी दुर्घटना घडली असती. ऑक्सिजन संपला होता आणि 700 लोक जी फक्त आणि फक्त ऑक्सिजनवरती होती, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन. मी काय ठरवलं म्हटलं मी काय घाबरून वगैरे नाही. असं मी खूप विचार करायला लागलो. घाबरलो म्हणजे की मी कुटुंब प्रमुख म्हणून मी माझं काम नाही करू शकत. मी असा विचार केला जगातली सगळ्यात मोठी दुर्घटना माझ्या शहरात होणार. उद्या काय नाही शांत बसायचं कुठंतरी निघून जायचं थांबायचंच नाही. मला माहीत नाही काय माझ्या डोक्यात आलं. म्हणजे असं नाही की मला कोणीतरी अटक करेल का आणि मला कोणते जाव विचारेल का. माझ्या मनाला मला ते असं झालं अरे इतक्या लोकांचा जीव घेण्यात तू जबाबदार आहेस. आणि तो प्रसंग मी कधीच विसरणार नाही. निघून जायचं म्हणजे कुठंच दिसायचं निघून जायचं कुठं ते लांब यायचं नाही परत. मला माहीत नाही ते काय होतं पण ते आजही आठवलं ते मला असं की 700 लोक जाणार आपल्या इथं आताही आणि डोळ्यासमोर लोक मरताना बघायचं आहे तुम्हाला. तो एक खूप वाईट प्रसंग माझ्या आयुष्यात मी कधीच नाही विसरणार. परमेश्वराच्या आभार आहेत की त्याच्यातनं बाहेर पडलो. दुसरं त्याच हॉस्पिटलमध्ये असे प्रसंग खूप यायचे. माणुसकी आपण म्हणतो कोविडच्या काळामध्ये माणुसकी जिवंत पण वेगळ्या अर्थानं होती, माणुसकी संपलेली पण पाहिली. असे फोन यायचे आमच्या इथे. आम्ही जर एखादी डेथ झाली एखादा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आम्ही फोन त्यावेळेस ती बॉडी ताब्यात द्यायची पद्धत म्हणजे त्यांची जर एखादा मृत्यू झाला तर ती बॉडीत आपण नातेवाईकांच्या हातात नव्हतो देत. आपण थेट 1-2 माणसं बाहेर या ॲम्ब्युलन्समध्ये ती तुम्ही सांगाल ते स्मशानभूमी असेल दफनभूमी असेल जे काय असेल ते तिथे जाईल. तिथला अनुभव असा होता की फोन केल्यानंतर जेव्हा सांगितलं जायचं की तुमचा मुलगा आईवडिलांना भावाला कोणाला की तुमचा मुलगा तो आता मृत्यू पावला तर त्याची बॉडी घ्यायला कोणीतरी एक जण पाठवा नाही तर कुठे पाठवायची ते सांगा. तिकडनं अशी उत्तर यायची की आम्हाला बोलवू नका आणि आम्हाला ते देऊ नका, तुम्हाला काय करायचे ते करा. हे होतं. एखाद्याला फोन केला की अरे बाबा तुझी आई गेली आहे, आईची बॉडी तुला ताब्यात घ्यायची, तू कुठं येणार किती वाजता येतो आम्ही तशी तयारी करतो. माझी आई वगैरे काय नाही मला जागायचं मला यायचं नाही. म्हणजे हे सुद्धा आम्ही त्या काळात खूप वाईट म्हणजे बाकी चर्चा सोडा काय आपण केलं नाही केलं मी खूप तसं भावनिक आहे. मला ह्या काही काळात खूप मी अस्वस्थ होतो की हे इतकं वाईट कसं असू शकतं ना की माझ्या रक्ताचं नातंसुद्धा मी विसरलो. कोविडने आम्हाला ते सुद्धा शिकवलं की माणुसकी संपली. दुसऱ्या बाजूला मी म्हटलं तसं काही संस्था होत्या उदाहरणार्थ
आमच्या परिवारातल्या काही संस्था असतील, समाजात काही स्वयंसेवक संस्था होत्या, स्वरूपवर्धिनीसारखी संस्था होती, ह्या जे काही मृत्यू व्हायचे ते त्या ठिकाणी पाठवले जायचे. ही जी काही मंडळी होती तिथे विधी करायची. मग दफनभूमीत घेऊन जाणं असेल किंवा वैकुंठात तिथे स्मशानभूमीत जाऊन तिथे अंत्यविधी हे करणं असेल, ही सुद्धा करणारी माणसं भेटली. म्हणून मला असं वाटतं की चांगलं काहीच नव्हतं, होतं ते सगळं वाईट होतं. आणि तो काळा प्रवास कधीही आठवू नये असंच मला वाटतं. मी खूप त्या ह्याच्यावरती खूप काही लिहित होतो, अधूनमधून लिहायचो मी. तर त्याच्यावरती एक छोटंसं पुस्तकही मी लिहिलं आहे. मला थोडंसं कधीतरी वाटलं ते असं पैलवान आहे, पण मी लिहितो पण असं वाटून नको की पैलवान असं काही नाही, पैलवान लिहितो पण मी लिहायचो. त्याचं एक छोटं पुस्तक केलं, खूप भावनिक केलं मी. त्याला कुठेही नाही आम्ही किती व्हेंटिलेटर्स आणले, आम्ही किती रेमडेसिवीर दिले, आम्ही किती डोस दिले, किती लवकर लसीकरण दिले, हे काही लिहिलं नाही. या सगळ्या काळात माणूस म्हणून प्रथम माणूस असं त्याला म्हटलं की काय काय अनुभव आला आहे. खूप भयानक होतं. खरं तर परमेश्वरांनी परत अशी वेळ कधी आणू नये कोणा. थोडं तुम्हाला नाही, मला असं आता तुम्ही विमान उड्डाण मंत्री झालेले आहात, तर आपल्याला हे खातं मिळालं तेव्हा काय भावना होती? आणि मग त्यावेळेला पहिला आपला विमान प्रवास आठवला का, आणि तो कसा होता? नाही, त्या दिवशी ज्यावेळेला चार्ज घ्यायला गेलो त्यावेळेचा एक मला प्रसंग आठवला की पुण्याच्या विमानतळाचा एक प्रश्न होता आणि महापौर म्हणून आणि आम्ही काही आमचे नेते आम्ही एकत्र ज्योतिरादित्य शिंदेंना भेटायला गेलो होतो शिंदेंना की पुण्याच्या विमानतळाचे काही प्रश्न आहेत वगैरे. आणि मी जेव्हा चार्ज घ्यायला गेलो तेव्हा आपले महाराष्ट्रीयन जे काही तिथे सगळी मीडिया होती त्यांनी विचारलं की आम्हाला आठवतंय तुम्ही इथं 3 वर्षापूर्वी आला होतात, एक निवेदन घेऊन आला होतात आणि आज तुम्ही त्या चेअरवर बसणार, तुम्हाला कसं वाटते? तर मी म्हटलं मला हे काहीच वाटत नव्हतं, मी आयुष्यात कधी इथं याच्यासाठी येईल म्हणून. त्यामुळे माझ्यासाठी हे नवीन आहे सर, सगळं नवीन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खूप एकदम सगळं बदलून गेलं. जो प्रवास होता एक कार्यकर्ता, एक लोकप्रतिनिधी, आणि ते इतकं सगळं बदलून गेलं की मला हे अपेक्षित नाही. मला असं वाटतं की ज्या प्रकारे गेल्या 10-12 दिवसात जशी ट्रीटमेंट मिळते, जशी लोक आता म्हणजे विमानतळावर आता काही बाकी भानगडी नाहीत ना, आता मंत्री तेच सांगायचं मला की मला याची सवय नाही. म्हणजे मी कधी पोलीस आणि हे बंदोबस्त, आणि मी महापौर असताना सुद्धा कधी पोलीस घेतला. मी खासदार झालो, मला माहीत नव्हतं म्हणते, पण मला 2 पोलीस पुणे पोलिसांनी पाठवले. म्हटलं मला पोलीस नको, मी कशाला, मला पोलीसच नको आहेत, ते नाहीच मला सवय. पण हे झाल्यानंतर 8 दिवसात सगळंच बदलून गेलं. मग आम्ही एक डायलॉग तयार झाला माझ्या डोक्यात आपण, जसं एका त्या सिनेमामध्ये मला माहीत नाही तो दबंग सिनेमामध्ये सोनाक्षी सिन्हा सलमानला असं म्हणते की साहब थप्पड से नहीं प्यार से डर लगता है, तसं आम्ही एक डायलॉग तयार केला आहे, बदनामी से नहीं इज्जत से डर लगता है. एवढी इज्जत कधी सवय नाही ना. म्हणजे मला सहज पुण्याच्या विमानतळावर जेव्हा मी आलो तेव्हा मला जेव्हा विचारलं सगळ्या प्रसारमाध्यमांनी काय वाटते, मी म्हटलं आता समोर जवळजवळ एक 5-10 हजार लोक आहेत, कार्यकर्ते घोषणा देत आहेत, झेंडे दाखवत आहेत. आणि मला असं वाटतं गेल्या 20-25 वर्षात मी अनेक वेळेला जेव्हा या विमानतळावर कार्यकर्ता, मी त्या 5,000 असायचो आणि त्या 5,000तला कार्यकर्ता आज इथं आहे. मला फक्त आज हेच दिसतंय, मला दिसत काही नाही दुसरं. तिथला माणूस इथे आहे आज. आणि म्हणून मला असं वाटतं की ते माझ्या नेतृत्वाला, माझ्या संघटनेला किती धन्यवाद द्यावेत माहीत नाही, पण माझी भावना हीच आहे की मी त्यांच्यातला एक आहे. तो तिथं होता 5,000तला, आणि नेत्यांनी बघावं, मला कधीतरी मी त्यांच्या नजरेत यावं म्हणून असं करत पुढे गर्दीत जाणार. पण मला असं वाटतं की आज माझे सहकारी, माझ्याबरोबर काम करणारे लोक माझ्या स्वागताला येतात. ह्याच्यापेक्षा अजून कार्यकर्त्याला काय हवंय? नाही, पण तो पहिला प्रवास कुठला होता विमानाचा मंत्री झाल्यानंतर? नाही, आयुष्यातला पहिला प्रवास मला असं वाटतं की मी स्थायी समिती नाही, मी नगरसेवक होतो 2010च्या आसपास असेल. आणि त्यावेळेला अक्षरधाम मंदिर जे दिल्लीचं आहे, तर पुण्यात माझ्याकडे काही त्या समाजाची मंडळी आले आणि पुण्यामध्ये एक महापालिकेची जागा आम्हाला अक्षरधाम मंदिर करायचं आहे आणि म्हणून आम्हाला ती जागा हवी आहे, तर तुम्ही नगरसेवक म्हणून एक ठराव द्या. म्हणलं मला माहीत नाही. ते म्हणले मग तुम्ही 4-5 नगरसेवक आमच्यावर चला, तुम्हाला अक्षरधाम मंदिर दाखवतो. आणि तो पहिला प्रसंग 8 किंवा 9 साल असेल, 2008 किंवा 9.
आणि त्यावेळेला पहिला विमान प्रवास होता, मला आठवते ती एअरलाईन्स पण किंगफिशर होती. आणि त्या विमानाने दिल्लीला गेलो, ते पहिला प्रवास. ते अक्षरधाम मंदिरात दिवसभर आम्ही ते पाहिलं सगळं तिथलं, आणि तिथून परत आलो. तो पहिला विमान प्रवास माझ्या आयुष्यातला होता, नगरसेवक झाल्यावर होता. अनेक गोष्टी सांगितल्यात, पण सांगता सांगता मगाशी म्हणालात तुम्ही की मी पैलवान आहे पण मी लिहितो पण. मी ज्या काही गोष्टी ऐकल्यात त्याच्यानुसार तुमचं पैलवानकी जरी बाराखडी तुम्ही खालकर तालमीत गिरवली असली तरी तुमचं पुढचं शिक्षण आहे ते कसबा बावड्यात उत्तमराव पाटलांकडे झालं. आणि त्याच वेळेला तुम्ही कोल्हापुरात CRUR पण झालात. तर हे राजकारणाचे आणि पैलवानकीचे धडे जेव्हा तुम्ही तिकडे कसबा बावड्यात गिरवत होतात तेव्हा नेमके तुम्ही घडलात माझं पैलवान म्हणून पण आणि राजकारणी म्हणून? माझं कोल्हापूरचं खूप भावनिक नातं आहे. म्हणजे मी जे काही 5 वर्ष कोल्हापूरला राहिलो, कॉलेज झालं, इंटरयुनिव्हर्सिटी म्हणून मी नॅशनलपर्यंतही खेळलो, आणि तालीम आणि कॉलेज दोन्ही केल्यामुळे माझा एक तिथला तालमीचा एक महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातनं पैलवान कोल्हापूरला येतात. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये कुठल्या गावात गेलं तरी आमच्या काळातला पैलवान, त्यावेळेचा सहकारी, एकत्र खाल्लंय पिलंय व्यायाम केलाय अशी मंडळी सगळीकडे भेटतात. त्यामुळे तो फायदा माझ्यासाठी मला खूप माझ्या आयुष्यात झाला. दुसरं कॉलेज म्हणून मग स्वतंत्र कॉलेजचं एक वेगळं विषय होतं, तिथला एक मित्रपरिवार होता. आणि तो प्रसंग आहे की 12वीला असताना आमचा जो ग्रुप होता त्यांनी असं ठरवलं की आता तू CR व्हायचा आहेस. त्यामुळे मी म्हटलं असं ठरलं की पण मी बाहेरचा, मला तिथं निवडणुकीला आमच्या मित्रांनी उभं केलं. समोरचा एक दुसरा गट होता वर्गातला, तो पॉवरफुल होता. ते म्हणे ती भाषा ते काय मला आजही आठवतं आहे. असं ज्यावेळेस आम्ही समोरासमोर आलो 2 दिवसानंतर ती निवड होती, त्यातल्या एकाने मला बोलवलं. आणि आमचा ग्रुप म्हणजे कसा तो काय फार हे सगळे असे एकदम दबंगवाले होते सगळे. जावेद नावाचा मित्र आहे पण तो आज पत्रकार आहे, आता आहे का. तर तो मला भेटला इकडे, मला काय रे ती भाषा व्हायला आल्यास आहे तर तू. हां, ती जी भाषा होती, नेता व्हायला आल्यास इथं गपगुमान घरी जायचं, काही असली निवडणूक यायचं नाही परत कॉलेजला. मी घाबरलो, म्हणलं आपण आलोय पुण्यावरनं, इथं कुठं नादाला लागतंय कुणाच्या. आणि ते काय झालं नंतर तालमीत असल्यामुळे मग काही मित्रपरिवार तिथले, मग त्यावेळेस भैया माडिक म्हणून ते आत्ताचे जे काही खासदार होते त्यांचे मोठे भाऊ होते त्यावेळेला. मग मी त्यांना म्हणलं भैया असा असा प्रकार झाला आहे. मी लहान होतो तालमीत, 12वीला होतो, आणि ते मोठे पाहिलं. म्हणजे जरा तुम्ही आलात तर माझं काम सोपं होईल, सगळ्यांची इच्छा आहे आमची. मग दुसऱ्या दिवशी भैया माडिक कॉमर्स कॉलेजला आले बिंदू चौकात. आणि भैया माडिक माझ्याबरोबर गाडीतनं, मी त्यांच्यावर उतरल्यानंतर मला कोणी विचारायला झालं नाही परत. मी निवडून आलो बिनविरोध. त्यामुळे ते राजकारणाची बाराखडी कोल्हापुरातनं सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळेला असं पण ऐकण्यात येतं की तालमीमध्ये सगळ्यात जास्त शिक्षा जर कोणाला झाली असेल तर ती मुरलीधर मोहोळांना. काय किस्से त्याचे? एक म्हणजे एकतर ज्या वेळेला तालीम बुडवली असेल ती फक्त क्रिकेट मॅच असल्यामुळेच बुडवली होती. आमच्या लक्ष्मण वडारांकडे मी काही दिवस प्रॅक्टिसला होतो, उत्तमराव पाटील सरांकडे पण मी खूप प्रॅक्टिस 2 वर्ष केली. तिथे राज्यातली पहिल्यांदा आधुनिक पद्धतीनं जर कुस्तीचं प्रशिक्षण कुठं होतं ते कसबा बावड्याला होतं. शासनाचं कुस्ती केंद्र झालं होतं. त्यामुळे उत्तमराव पाटील सरांनी त्या काळामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचा सराव, जो नेहमीचा सराव जो आहे, दंड, बैठका, सपाट्या, आमचा जो काही प्रकार होता त्याच्यासोबतच मग वेगवेगळे आधुनिक प्रकारचे व्यायाम जे सुरू झाले ते बावड्याला सुरू झाले महाराष्ट्रात त्यावेळेला. आणि मग मी तिथे काही राहिलो, इथे राहिलो. पण ज्या वेळेला असे काय प्रसंग यायचे, शेवटी होतं मलाच नाही, बरेच जणांना व्हायचं असं. एक दिवस तर सिनेमाला गेलो आणि बावड्याला, आणि माझे 2 सहकारीने आम्ही रात्रीच्या उशिरानं आम्हाला रिक्षाच नाही मिळाली कोल्हापुरातून बावड्याला यायला. थोडं कोल्हापूर आणि बावडा बाहेर आहे, बावड्यातून यायला रिक्षाच नाही मिळाली. त्यामुळे आम्ही वेळेच्या पेक्षाही खूप उशीर आलो. रात्रभर आम्हाला बाहेर ठेवलं अंधारात. रात्रभर काही नाही, त्या बाहेर वरांडा होता, त्या वरांड्यात झोपलं. सकाळी उठून परत प्रॅक्टिसला निघालो, कारण आम्हाला शिक्षाच होती ती. नंतर एकदा माझे लक्ष्मण वडाचे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान होते, तेही माझे वस्ताद होते, आणि त्यांच्याकडे मी खूप दिवस सराव केला. मी आलो नाही 2 दिवस, म्हणून त्यांनी ठरवून मला शिक्षा केली. स्वतः बसले, सगळ्यांचा व्यायाम झाला, सगळे गेले, ते मांडी घालून बसले. म्हणले इथं आता तू, आमच्याकडे सपाटी नावाचा एक प्रकार असतो, उभं राहायचं, खाली जोर मारायचं, परत उभं राहायचं, तो सगळ्यात अवघड. ते म्हणले 1000 आता तू नॉनस्टॉप इथं करायचं. किती? 1000 मारायचे. आणि मी तोपर्यंत अजिबात उठणार नाही, शिक्षा होती. मी तर घाबरलो, पण सुरू झालं. आणि हळूहळू 100, 150, 200 पर्यंत कसं नंतर आमचे वस्तादच बसले असे जरा मध्येच हे करायचे, त्यांना झोप यायची, मग तेवढा थांबायचो.
हे परत आलं की परत चालू करायचं. सर करत शिक्षा खूप झाल्या, पण ते प्रेमाचं होतं. त्याच्यामागे एक आपुलकी होती की माझा शिष्य आहे, तो घडला पाहिजे, तो चांगला झाला पाहिजे, त्यांनी सराव नाही टाळला पाहिजे, त्यांनी खाडा नाही केला पाहिजे, ही त्याच्यामागची भावना होती. म्हणजे शिक्षा खूप झाल्या. शिक्षेतनं मी असं ते सकारात्मकच घेतले कायम. तुम्ही आता मगाशी गुंडांचा विषय काढला, तर पुणे काही दिवसांपूर्वी म्हणजे क्राईम कॅपिटल असं ओळखलं जात होतं मध्यंतरी पुण्यात. तुमच्याकडे आता हे चॅलेंज आहे की कशा पद्धतीने तुम्ही पुणे सांभाळणार. महापौर होता ठीक आहे, आता तुम्ही मंत्री देखील आहात, राज्यमंत्री आहात, खासदार आहात. हे कसं चॅलेंज असेल ह्या गुंडांना तुम्हाला म्हणजे सामोरं जाणं? मला असं वाटतं की पुणे कमी दिवसात खूप वाढलो आम्ही. आज जवळजवळ 60 लाख लोकसंख्या पुण्यामध्ये झाली. इतका मोठा विस्तार आमचा झाला आणि स्वाभाविकपणे मग नाही म्हणलं तरी जसा आपण नागरी समस्येचा विचार करतो, याचा विचार करतो की सगळ्या याच्यावरती नक्की काही ना काही तसं माणसं वाढली, माणसं आली, स्थानिक पातळीवरती निश्चित काही गोष्टी घडत आहेत. याचा अर्थ असं नाही की ते काही फार काहीतरी टोकाचं आहे, पण शहरातलं शेवटी एक देशातलं सर्वोत्तम शहर करायचं जेव्हा आम्ही म्हणतो, जेव्हा मी वारंवार बोलतो, तेव्हा स्वाभाविकपणे माझ्या शहरातला कायदा सुव्यवस्था हा निश्चितपणे चांगला राहायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही तर काही कारण न देता काम केलं पाहिजे. कुठले एक्सक्यूज आमच्यासाठी नसायला हवं. शेवटी तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांनी ज्या अपेक्षेने तुम्हाला निवडून दिलं आहे आम्हाला. मग मला असं वाटतं की मी महापौर असेल, नगरसेवक होतो आणि आत्ता जरी मी खासदार असेल, मंत्री असेल, तरी मला माझ्या शहराचा विचार हाच करायचा की माझं शहर सर्व स्तरावरती सर्व क्षेत्रामध्ये मला उत्तम कसं करता येईल, यासाठी माझ्या शहरातला कायदा सुव्यवस्था हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यावरती नक्की माझं लक्ष आहे. पण तुम्हाला आत्ता पुण्यातली सगळ्यात मोठी समस्या कोणती वाटते? कारण सध्या बातम्या ज्या येतात त्या पुण्याबद्दल सगळ्या निगेटिव्हच येतात. मग रॅश ड्रायव्हिंग असेल, ललित पाटील असेल, परवा पुण्यात साचलेलं पाणी असेल, म्हणजे लाईफस्टाईलशी संबंधितही आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरलही आहेत, सगळं आहेत. खूप विषय मी नाही म्हणत नाही. तुम्हाला कोणता वाटतो मोठा? कोणता? मला असं वाटतं की थोडंसं मी म्हणाल तसं शहर खूप वाढलं. शहराचा भौगोलिक विस्तार इतका वाढला की मुंबईपेक्षा सुद्धा आम्ही मोठे झालो. आता 518 स्क्वेअर किलोमीटर एवढं आत्ता पुण्याचं महानगरपालिकेचं क्षेत्र झालं. आणि मला असं वाटतं की त्यामुळे स्वाभाविक खूप या सगळ्या सुविधांवरती ताण निर्माण झाला. आज वाहतुकीचा प्रश्न निश्चितपणे पुण्यामध्ये आहे आणि त्यासाठी म्हणून मग सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, मेट्रोचं विस्तारीकरण, जाळ्या मार्गांचं विस्तारीकरण असेल, याच्यावरती आम्हाला निश्चितपणे पुढच्या काळात काम करावं लागेल. माझं म्हणणं की हे काही मागच्या 4-5 वर्षात नाही झालं. ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे काम असेल, जेव्हा तुमच्या हातात काम आहे, तेव्हा मी महापौर म्हणून आम्ही 5 वर्ष जेव्हा सत्ताधारी म्हणून काम केलं, तर मला असं वाटतं की हे प्रश्न काही असे लगेच सुटणार नव्हते. आम्ही पुढच्या 25-50 वर्षाचा शहराचा विचार करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये आम्ही चांगलं काम केलं. घनकचरा व्यवस्थापन, आज मी तुम्हाला सांगतो की 2200 मेट्रिक टन रोजचा कचरा जनरेट होतो आमच्या शहरात. विश्वास बसणार नाही, त्यातला 1 किलोसुद्धा कचरा आमच्याकडे आता डंप होत नाही. एवढी चांगली आमची याची घनकचरा व्यवस्थापनाची आम्ही प्रक्रिया मार्गी लावली आहे. अनेक मोठे प्रोजेक्ट चालू झाले आहेत. नदी सुधार प्रकल्प आहे, मेट्रोचा विस्तारीकरण, मेट्रोची सुरू झाली. मेट्रोचं कागदावरची मेट्रो आयुष्यभर वर्षानुवर्षे पुणेकर ऐकत होतो, ती सुरू झाली. इलेक्ट्रिक बसेस मोठ्या प्रमाणात आमच्या ताफ्यात जमा झाल्या. आम्ही त्यामुळे काम करायचे प्रश्न आहेत. पावसाळी पाण्याचा विषय सुद्धा काय झालं अलीकडच्या काळात, मी म्हणत नाही की हे कारण असू शकते त्याचं, पण कमी वेळेमध्ये अधिक पाऊस होणं हा जो एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे, आम्हालाही त्याच्यानुसार आत्ता पुढच्या काळात आम्ही सक्षम असायला पाहिजे, आम्हाला काम केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आत्ता परवाचा पाऊस झाला, मी त्याचं हे नाही करत आहे, काही पळवाट नाही काढत आहे मी त्याच्यासाठी परत मी म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडे जे काही आमचे 157 कोटी 2 हप्त्याचे महापालिकेचे या कामासाठीचे जे काही हप्ते येणं आवश्यक होतं, मी हे करताना सुद्धा मी परवा अमितभाईंना भेटलो, कारण ते त्यांच्या खात्याच्या अंतर्गत येतं. ते 157 कोटी आम्हाला ताबडतोब द्या, मी ते काम करतोय. पण जून महिन्यामध्ये सरासरी पुण्यामध्ये जवळपास 150 ते साधारणतः 150 ते 175 मिलीमीटर पाऊस पडतो महिन्याचा. त्या दिवशी जो पाऊस झाला तो 2 तासात जवळपास 120 मिलीमीटर पाऊस झाला. मान्य आहे, पण याचाच विचार आम्ही पुढे केला पाहिजे, असं हे कारण नाही देत आपण. पण कमी वेळात जास्त पाऊस झाल्यामुळे स्वाभाविकपणे या सगळ्या यंत्रणा, ह्या सगळ्या व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा किंबहुना हे सगळं पाणी वाहून नेण्याची जी काही यंत्रणा आहे, स्ट्रॉंग वॉटर लाईन्स असतील किंवा तर हे पुढच्या काळात हाच विचार करून आम्हाला त्याच्यावरती आता काम केलं पाहिजे. त्या प्रकारचं नियोजन आम्ही केलं आहे, त्या प्रकारचं नवीन कामाची रचना केली आहे. पैसेसुद्धा आम्ही त्याच्यासाठी केंद्र सरकारचे, महापालिकेचे असं एकत्रित प्रोजेक्ट आम्ही आता तो काम सुरू होईल. आता तुम्हाला थोडा गणेशोत्सवाकडे घेऊन येते, कारण का तुमचं खूप जवळचं नातं आहे त्या सगळ्याशी. एकतर गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता असणं हे तुमच्यासाठी राजकीय दृष्ट्या प्रवास करताना किती फायद्याचं ठरलं? म्हणजे मगाशी काही रेफरन्सेस तर आले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंडालमधले काही किस्से ऐकायला नक्की आवडतील. नाही, एक आहे की
ज्यावेळेला गणेश उत्सव मंडळाची सुरुवात केली तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं की ह्याच्यातनं पुढं राजकारणात काही जायचं म्हणून. पण ते स्वाभाविकपणे काय झालं, कळत नकळत ते घडत गेलं. गणेश उत्सव म्हणजे मग शेवटी तुम्ही एक नसता, 2, 4, 10 सगळे सहकारी वाढत 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 जातात. आणि मला आठवतं की सुरुवातीला जो मांडव टाकला पहिल्या वर्षी, तो आम्हीच कार्यकर्त्यांनी 4 दिवस 8 दिवस त्याच्यावर काम करून तो उभा केला. नंतर हळूहळू सगळं बदलत गेलं, वाढत गेलं, कार्यकर्ते वाढले, टीम वाढली, यंत्रणा वाढल्या. आणि त्याच्यातनं असा विचार कधी नव्हता की राजकारणात आपण काम. पण मग सुरू झालं, अरे मग आपण मंडळ चांगलं आहे, आपलं काम कर, लोक आपल्याबरोबर आहे, आपल्या उत्सवात लोक येतात, मग आपण निवडणूक लढायला काय हरकत आहे, असं ते सुरू झालं ना. पण ते थोडं नंतर सुरुवातीच्या काळात असं काही नाही झालं. दुसरं, माझा गणेश उत्सव मंडळातले म्हणजे मंडपातले किस्से तर खूप आहेत, पण मी तुम्हाला आजही सांगतो की आजही म्हणजे मी महापौर जरी होतो तरीसुद्धा माझ्या गणेश उत्सव मंडळाचा वार्षिक अहवाल करायला मी स्वतः बसतो. मी रात्र 2-2 रात्र ते सगळं डिझाईन कसं झालं पाहिजे, त्यात कार्यकारिणी कशी झाली पाहिजे, त्याच्यात मग कोणाची नावं आली पाहिजेत, आपला मागच्या वेळेचा देखावा याच्यात त्याचा फोटो आला पाहिजे, मागच्या वेळेचा शिवजयंतीचा फोटो कसा आला पाहिजे, म्हणजे जे पहिल्या वर्षी करत होतो मला आठवतं आहे तेच मी यावर्षीसुद्धा गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी 10 दिवस रात्री उशिरापर्यंत आम्ही पहाटे उजेडेपर्यंत मांडवत असतो. आणि सकाळी 7-8 वाजता घरी जातो आणि दुपारी परत 4-5 वाजता मांडवात येतो. ही 10 दिवसाची आमची सवय कधीही मोडणार नाही. मला वाटतं की मी मंत्री जरी झालो तरी मी हे काही कधी सुटणार नाही, मलाही सोडायचं नाही. तुम्ही कुस्ती खेळता, पैलवान असल्याचा वर्गणी मागताना फायदा झाला. तुम्ही कुस्ती खेळता, खूप वेगळे किस्से येतो तुमच्याकडे. म्हणजे ज्या भागात मंडळ सुरू झालं त्या भागात शेवटी वर्गणी तर मागितलीच पाहिजे, वर्गणीशिवाय उत्सव होतच नाही. त्यामुळे काही किस्से असे आहेत की एकतर सगळ्यात जोर असतो मग दुकानदार, व्यापारी, कारण तोच पैसे देऊ शकतो. ज्या भागात आहे आता सोसायटी भागात बऱ्यापैकी आमचं सगळं मंडळाने सोसायटीत बेल वाजवल्या, मी स्वतः पायऱ्यावर खाली चढल्यात, खूप बेले वाजवलेले. बेल खूप, तेच सांगतो, तेच सांगायचं की ते किती कार्यकर्ता बघा किती मान असतो, सगळं पचवतो. त्यामुळे बेल वाजवल्यानंतर एकतर सुरुवातीला पाहिलं जातं वर्गणीला आली, एक तर उघडत नाही, 4 वेळा बेल वाजवले निघून जायचं पुढच्या ह्याच्यात. दुसऱ्या याचा दरवाजा थोडा उघडतात, काय वर्गणी, आमच्या सोसायटीत गणपती बसतो, धाड निघून जायचं. पुढचं गेलं एखादं किस्सेत, ही वर्गणी घ्या, किती, ₹1.25, ही घ्या ₹11. इथपासनं सगळे किस्से झालेले आहेत. भांडणं दुकानदार व्यापाऱ्यांशी जातात, पोलीस चौकी झालेली आहे, सगळं झालेलं आहे. त्यामुळं एक परिपूर्ण गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे गणेश उत्सव या विद्यापीठातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. तुम्ही कुस्ती खेळता, तुम्हाला क्रिकेटची आवड आहे, तुम्ही राजकारणात आहात, पण सिनेमाशी सुद्धा तुमचं खूप जवळचं नातं आहे. तुम यहाँ आए नहीं हो, तुम्ही यहाँ लाया गया है, तुमचा फेवरेट डायलॉग आहे. काय कनेक्शन आहे हे सगळं? नाही, माझा मित्रपरिवार खूप या सगळ्या याच्याशी जोडला गेलेला आहे. म्हणजे प्रवीण तरडे असेल, देवेंद्र गायकवाड असेल, विनोद आहे, सुबोध माझा भावी मित्र आहे, प्रसाद ओक, मी शाळेत एकत्र आम्ही होतो, उपेंद्र लिमये माझा खूप चांगला मित्र, हे सगळे मित्र आहेत माझे खूप चांगले. म्हणजे अगदी महेश काळे माझा मित्र आहे, एक शेवटी सलील कुलकर्णी, हे पुणेकर आहेत सगळे. आणि लहानपणापासून कुठं ना कुठं तरी आम्ही शाळा, कुठेतरी कार्यक्रम, काही ना काही निमित्तानं जे एकत्र येत गेलो ना, आज हे सगळी नावं मी घेतली ना, आम्ही बऱ्याच वेळा सगळे पण एकत्र असतो. म्हणजे ही सगळी मंडळी माझे खूप जवळचे मित्र आहेत. आणि मग स्वाभाविक आहे, अगदी राहुल देशपांडेपासून सुद्धा, राहुल देशपांडे असेल, आमची ही सगळी मंडळी अगदी एकदम कौटुंबिक मैत्रीचे संबंध असल्यामुळे स्वाभाविकपणे तो आला त्याच्या कार्यक्रमाला, हा याच्या कार्यक्रमाला जा. मग मी स्वतः एक सांस्कृतिक महोत्सव पुण्यामध्ये गेले 12 वर्ष करतो. आणि मग तो त्याचं एक माध्यम झालं मला की या सांस्कृतिक महोत्सवामध्ये एक संपूर्ण शहराला एक, आता पुणे हे तसं तर महोत्सवाचं शहर आहे. सवाई गंधर्व महोत्सवापासून आपण जर पाहिलं तर एक मोठी परंपरा आहे शहराला. त्यामुळे त्याच धर्तीवरती मी प्रयत्न करतो की चांगला कार्यक्रम, चांगला महोत्सव मी गेले 12-13 वर्ष करतो. त्यामुळे मला याच्याशी काही ना काही ते नकळत जोडलं गेलो असं मला वाटतं. आणि त्याचा नक्कीच मला माझ्या क्षेत्रात सुद्धा खूप उपयोग होतो. खूप काही गोष्टी करताना मला हे मंडळी माझ्यासोबत असतात, साथ देतात. त्यामुळे डायलॉग मी मागाशी वगैरे यांच्या सानिध्यात राहूनच शिकलो आहे, मला येत नाही. पण या डायलॉगचा काय संबंध आहे? ते खरं तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर लिहिलेलं आहे, ते जास्त सांगतात. सर, पुण्यामध्ये प्रभात रोडला माझं तर एक जुनं 70-80 वर्षापूर्वीचा एक जुना बंगला आहे. त्या बंगल्यात ऑफिस आहे. तर त्या बंगल्याला जेवढ्या पायऱ्या आहेत तेवढ्या मित्रांची मी एक यादी तयार केली आणि अण्णाला म्हटलं की
ह्या प्रत्येक पायरीवर एक एक डायलॉग लिहायचा. तर त्या प्रत्येक मित्राला विचारलं तुझा आवडता कुठला. प्रवीण तरडेने सांगितलं की शेती इकायची नसते, शेती राखायची असते. मग चला ते लिहिलं. सुबोध भावेचं काय की आणि माझ्या नावानंतर नावाच्या आधी लागतं. असे डायलॉग आम्ही त्या प्रत्येक ह्याच्या लिहिलं. अण्णाला म्हणलं अण्णा म्हणाला एक आल्या पहिल्या पायरीवर माझा डायलॉग लिही. तो कुठला, तुम यहाँ आए नहीं लाए गए हो. तर या ऑफिसमध्ये येणारा प्रत्येक माणूस, सर माझ्या ऑफिसमध्ये येणारा प्रत्येक माणूस वर आला की मला म्हणतो आता मला कळलं तुम्ही इथं का बोलत आहे. तर त्याने एका कार्यकर्त्याला रात्रभर बसून ते केलं आहे. तो किस्सा आहे त्याचा. त्याला मी म्हणाल तसं ते अहवाल वगैरे करायला मी बसतो तेव्हा, तर मी रात्रभर बसतो. मग कोणाला तरी पाहिजे ना सोबत. मग मी कोणाला तरी बोलवतो की बस जरा हे चेक कर. आणि मग मी एका कार्यकर्त्याला बोलवलं, म्हणलं आता ते सगळं मी तयार केलं, एकदा सगळं काना मात्रा व्याकरण सगळं चेक कर, सगळं पानं चेक कर, सगळी पानं व्यवस्थित लागलीत का नाही हे कर. त्याला वाटलं 10-15 मिनिटाचं काम असेल. तो बसला, ते पाठ झाली. त्याला कळलं नाही. म्हणलं तुला आत्ता कळलं का, तू आया नाही, तुला आया काय. तो माझ्या आयुष्याचा तोच मला भेटला की साखर. सर मगाशी वाहतुकीचा प्रश्न निघाला आणि पुण्यात सगळ्यात एक म्हणजे जी गोष्ट बघायला मिळत नाही ती हेल्मेट सक्ती. पुण्यात रस्त्यांवर लोक चालतात. पुण्यात मुळात आज रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण पुण्यात हेल्मेट सक्ती नाही. तर हेल्मेट सक्तीसाठी तुम्ही काय योजना करणार पुढे? फार अवघड प्रश्न आहे मला. आम्ही पुणेकर जे ठरवतो, जे आमच्या विचारात आमच्या डोक्यात येतं ते कुठे येत नाही. पण ठीक आहे, मला असं वाटतं की तो मुद्दा शेवटी लोकही भावनेचा आहे, सुरक्षितेचा सुद्धा आहे. सगळं एकत्र विचार करून करायला लागेल. फार आता मला त्याच्यावर बोललं की जड जायचं. कारण तुम्ही हा कार्यक्रम दाखवल्यानंतर मग पुढचं सगळं मला भोगावं लागेल. म्हणून तर मी मगाशी विचारलं होतं ना की तुम्ही कसं म्हणजे ते पुणेकरांना कसं खुश ठेवता काय. आणि मला ते कारण मी पुणेकरच आहे. नाही पण मला त्यांना जाणून घेण्यात इंटरेस्ट होता की पुणेकर काय समस्या घेऊन तुमच्याकडे येतात, त्या इतर लोकांपेक्षा वेगळ्या असतात का? काही म्हणजे ते खूप आहेत असे. कधी तर मोबाईलमध्ये असं एखादा सहज मेसेज आहे, काही निबंध सुद्धा असतात. बरं, पुणेकर असून सुद्धा पुणेकराचा अशी कोणती समस्या होती की ज्यांनी डोकं गरगरून गेलं? निबंधांपैकी कुठली काही नाही, मजेशीर पण किस्से आहेत, काही सिरियसही विषय आहेत. पण ते मला असं वाटतं की असं काही त्याचं एक वर्गीकरण नाही करता येणार. पण 20-30 वर्ष त्याच्यात राहिल्यानंतर खूप काही गोष्टी आहेत, खूप सांगण्यासारखं आहे, खूप विषय त्याच्यात. गणेशोत्सव जेव्हा मंडळ तुम्ही चालवत होता तेव्हा नगरसेवकाला बोलवायचं म्हणजे तुम्हाला मोठेपणा वाटायचा. जेव्हा तुम्ही नगरसेवक झालात आणि तुम्ही तुमच्या मंडळाची पहिली आरती केली तेव्हा काय भावना होत्या? मला माझ्या मंडळात तर मी शक्यतो पाहुणे आपण बाहेरचे बोलवतो करतो, पण तो आनंद कधी वाटतो जेव्हा कार्यकर्ता, मी जेव्हा जायचो दुसऱ्याच्या दारात की माझ्याकडे या आरतीला, आणि जेव्हा माझ्या सोबत काम करणारे कार्यकर्ते असतील, इतर मंडळाचे कार्यकर्ते, की आमच्याकडे तुम्ही आरतीला येतं का. मला असं वाटतं की मी ते जितकं करता येईल तेवढं करतो. कारण ती भावना मी जगलो आहे, ते मी स्वतः अनुभवलं. त्यामुळे त्याला जो काय आनंद होत असतो, मग ते छोटं का मंडळ असेल, लहान मुलांचं का मंडळ असेल, पण मी प्रयत्न करतो की त्यांच्याकडे जायचं का, तर मी त्याच्यातनं गेलो आहे. त्यामुळे जो त्याच्यातनं गेला आहे ना, त्याला त्याच्या मागची भावना त्यालाच माहिती. विनोद, म्हणजे आता असं आहे की या निमित्तानं पब्लिकली प्रश्न विचारण्याची तुला संधी आहे. आज तुझं राज्य आहे, आज बॅट तुझ्याकडे आहे, तूच ठरवायचं आज. तर काय विचारशील? तो अर्धा पत्रकार आहे, अर्धा कलाकार आहे, अर्धा समीक्षक आहे, सगळे त्याच्यावर. बरं, मध्यंतरी तो प्रश्न तोपर्यंत तो आठव. मध्यंतरी मी ह्या सगळ्या इलेक्शनच्या धामधुमीच्या बातम्या जेव्हा सुरू होत्या तेव्हा मी तुमचे प्रतिस्पर्धी जे होते दंगेकर, त्यांचं असं कुठंतरी बोललेलं ऐकलं, वाचलं की मुरलीधर मोहोळ तर मनसेत जाता जाता राहिले. काय भानगड आहे ती? नाही, असं काही कधीच नाही घडलं. मी तुम्हाला सांगतो ना की मी पहिल्यापासून सांगितलं की मी वॉर्ड स्तरावर काम करणार कार्यकर्ता आहे. आज मी इथपर्यंत जो प्रवास केला, माझ्या पक्षाने माझी कुठंतरी पक्षनिष्ठा तपासली आहे ना. त्यामुळे आता राजकीयदृष्ट्या काहीतरी बोलायचं, त्याला एकदम बातमी करून टाकायची, आज काही संबंध नाही, काही संबंधच येत नाही माझा. पक्ष बदलाचा विषयच येत नाही ना. बरं, पण तिकीट मिळताना खात्री होती की आपल्याला मिळणार तिकीट?
नाही, खात्री अशी नव्हती, कारण शेवटी माझ्याबरोबर अनेक लोक इच्छुक होते. पण एक थोडा विश्वासाचा वाटत होता की आपण महापौर म्हणून जे काम केलं आहे त्यामुळे शहराचा आवाका आहे, शहर माहिती आहे, शहरातले प्रश्न माहिती आहेत, शहरातले नेमकं आत्ता वेगवेगळ्या विषयातलं वास्तव काय ते आपल्याला समजतं आहे. मला असं वाटतं की एकूण शहराचा आवाका पाहता जे काही मी 2.5-3 वर्ष काम केलं आहे, कदाचित ते बघून मी कदाचित मला संधी मिळेल. खासदार व्हायला विधानसभा लढावी असं नाही वाटलं? इच्छा विधानसभाच होती. खरं उत्तर विधानसभा लढायची इच्छा होती, पण शेवटी थेट वरती यायला मिळालं. पण मी 2009ला विधानसभा लढली आहे. ज्यावेळेला डिलिमिटेशन झालं 2009ला, मी खडकवासला विधानसभा, गोल्डमॅन वांजळे आठवत असेल तर तो काय माझा मतदारसंघ नव्हता. मी कोथरूडमध्ये, तो नवीन झाला खडकवासला, आणि त्यावेळी मी शहराचा युवक अध्यक्ष, युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो 2009ला. आणि मुंडे साहेबांनी सांगितलं की तू निवडणूक लढ तिथं. मुंडे साहेब, माझं स्वतःचंही मत नाही आहे तिथे, त्याने मी आहे म्हणले. आता असं म्हटल्यानंतर, कारण तिकडं तसं आमच्याकडं नवीन झाला, ग्रामीण भाग जोडला गेला शहरी भागाला, संघटन त्या मानानं तसं तितकं त्यावेळेला सक्षम नव्हतं. निवडणूक फार काही कोणी जिंकेल अशी परिस्थिती, वांजळींनी खूप तयारी त्यांनी केली होती. ते अगदी त्यांच्या काशी यात्रापासून त्यांच्या बाकीचे अनेक उपक्रम, लोकांशी त्यांचं 2-4 वर्ष त्यांनी खूप ठरवून काम केलं होतं. आणि मला माहिती होतं निवडणूक काढणार आहे, अवघड आहे. तरी मुंडे साहेबांनी सांगितल्यानंतर मग आदेश असतो, नेत्याचा आदेश हा मानायचा असतो काही असलं तरी. तेव्हा हरणार हे माहिती असून सुद्धा मला 2009ला विधानसभेचं तिकीट मिळालं. मी खडकवासला विधानसभेत 2009ला निवडणूक लढली. 2014ला युती तुटली. युती होती म्हणून कोथरूड मतदारसंघ त्यावेळेस शिवसेनेला गेला. मी कोथरूडला इच्छुक होतो 2009ला, मला तिथे लढायचे होते. तर ते म्हणले आता कोथरूड शिवसेनेला गेला युतीमध्ये, तू आता तिकडे जा. 2014ला युती तुटली, पण त्यावेळेला पक्षाने मला सांगितलं की नाही तू थांब, आम्हाला मेधाताईंना तिकीट द्यायचं आहे. मी इच्छुक होतो, ताई इच्छुक होत्या, शेवटी एकाला संधी मिळते, तेव्हा थांबलो. 2019ला मला असं वाटलं की कदाचित संधी मिळेल, पण आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा तिथं आले. शेवटी माझा प्रदेशाचा अध्यक्ष तिथे येतो याचा अर्थ आम्ही कार्यकर्त्यांनी तिथं चांगलं काम केलं आणि म्हणून ते येतच, तेव्हाही थांबलो. मग मला पक्षाने पहिलं दुःख 14ला, दुसरं दुःख 19ला. पण ते मला असं वाटतं की मी तो गप्पा नाही, मी सांगू का, खरं इच्छा होती का तर होती, पण शेवटी पुढचा विचार करता हेही लक्षात घेतलं पाहिजे की भावनिक कप्पा ओपनच तुम्ही उघडूनच नाही दिला ना तर सगळं व्यवस्थित होतं. मी तो विचार केला. पहिले 2-4 दिवस त्रास नक्की होतो झाला, पण ठरवून असं केलं की तो कप्पाच नाही ओपन व्हायचा, आपण तो कप्पा उघडायचाच नाही. आपण एकच कप्पा, आपल्याला जे ठरलंय पुढचं काम दिलंय ते करायचं. त्यामुळे 14 असेल 19 असेल, मग शेवटी पक्ष कधी ना कधी तुमची विचार करतो ना. मला लगेच महापौर केलं माझ्या आता असं आहे की आता तुम्ही खासदार झालात, मंत्री झालात, तर आता अनेकांनी असे मनाचे कप्पे झाकून ठेवले असेल, त्यांना काय सांगाल ज्यांना अतोनात दुःख झालेलं असणार आहे? नाही, शेवटी इच्छा असणं काही गैर नाही, स्वाभाविक आहे. आम्ही अनेक जण इच्छुक होतो. आता पक्ष शेवटी प्रत्येकाचा विचार करतात. जसं मला नाही ते मिळालं तर मला हे मिळालं, हे नाही मिळालं तर मला ते मिळालं, तसं प्रत्येकाला त्याच्या प्रमाणे संघटनेत न्याय दिलाच जातो. त्यामुळे माझ्यासोबत अनेक लोक आमचे इच्छुक होते. शेवटी एकाला संधी कोणाला ते मिळणार आहे, मला नसती मिळालं तर मला दुसरं काही ते मिळालं असतं. शेवटी संघटनेत काम करतोय, तसे माझ्यावरचे सहकार्यांना नाही मिळालं तर दुसरं काही ना काही नक्की पक्षात न्याय संधी खूप आहे ना. राष्ट्रीय पक्ष आहे, संघटनेत जबाबदारी मिळेल, लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी मिळेल. विनोद, झाला प्रश्न तुझा? आता नगरसेवक, वॉर्ड अध्यक्ष म्हणजे बूथवरचा कार्यकर्ता, किती मतदान झालं ते याद्या जमा करणारे तुम्ही आहात. आता मी ABP माझाचं प्रतिनिधी म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो की बूथ कार्यकर्ता ते आता शहराचा खासदार, आणि शहराचा खासदार नंतर लगेच एका रात्रीत खासदाराचा पहाटे सकाळी मंत्री झाला, हे सगळं मिळत एकदम अचानकपणे सगळं मिळालं, तर ह्या सगळ्या आनंदामध्ये आज तुम्ही नक्की कोणाला मिस करताय? खरं तर आत्ता सगळे दिसत आहेत, पण मी खऱ्या अर्थानं झाल्या दिवसापासून थोडंसं मला जर आठवण येत असेल ना मुंडे साहेबांची, मी खूप त्यांच्या जवळ होतो, त्यांनी खूप प्रेम केलं आणि राहून वाटतं की आज मुंडे साहेब असतं तर त्यांनाही खूप आनंद झाला असता. त्यामुळं मला साहेबांची आज खूप आठवण येते की ते हे बघायला ते पाहिजे होते. ते नक्की मी मिस करतो आहे, आज 100% मिस करतो. मी बोललो नव्हतं कुठं, आज मला तसा प्रश्न थेट आल्यामुळे मी माझ्या मनातलं जे काय आहे ते मोकळं झालं.
पण काय होतं म्हणजे मुंडेंचं काय म्हणजे काय होतं ना तर काय कार्यकर्त्यावरती प्रेम करणारा नेता. मला आठवते मी ती निवडणूक हारलो, मी म्हणालो ना 2009ला. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला मुंडे साहेबांचा पुण्यामध्ये प्रवास आला, जेव्हा यायचे मी त्यांच्या पुढे जाईनाच, भीतीनेच जाईना. 2 वेळा झालं, 3 वेळा झालं. कदाचित त्यांच्या लक्षात आलं असावं ते की मी पुण्यात आल्यानंतर हा पहिल्यासारखा दिसत नाही, भेटत नाही, जवळ येत नाही. मी लांबच थांबायचो. त्यांनी मला बोलून घेतलं गर्दीत, इकडे म्हणले. आणि म्हणले माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक मी पण हारलो होतो, काही विचार नको करू, असं काही मनात आणू नको, तुझं तू काम करता. हा विचार होता. आणि खूप सहवास लाभला. म्हणजे मी सुरुवातीपासून काम करताना मुंडेसाहेब एक लोकनेते म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक तो आदर्श होता आमच्यासमोर. त्यामुळे त्यांच्या सहवासात पण खूप होतो. त्यांच्याबरोबर ते सांगेल त्या पद्धतीनं मला असं वाटतं आम्ही बरेच एक फळी घडली पुण्यातली आमच्या कार्यकर्त्यांची. आणि आज ते नाही आहेत, कारण अचानक त्यांचं जाणं हा त्यातला भाग आहे. साहेब आज असते तर आम्हाला एक खूप आनंद झाला असता. आणि हे माझं बघून तर त्यांना म्हणजे अगदी मी खरं सांगेन तर मुलासारखं प्रेम केलं त्यांनी आमच्यावरती, इतकं प्रेम केलं. ते हवे होते आज. एक वेगळं मगाशी तुम्ही बोलत असं काही जणांना त्रास झाला, असा एक विषय झाला आपला. तर ज्यावेळी खासदारकीचं तिकीट मिळत होतं त्यावेळी जगदीश मुळीकांच्या बद्दलचे आणि तुमचे बॅनर खूप पुण्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी लागले गेले. ज्यावेळी तुम्हाला मंत्रिपद मिळालं, तुम्ही खासदार झालात, त्यांनी अभिनंदन तुमचं केलं? तुमच्याशी काय संवाद आहे का ताई? तुम्ही बघा, मी म्हणाल तसं की ठीक आहे, मनात इच्छा असणं, थोडंसं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. मी असतो तरी मलाही वाटलं असतं. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेवटी हा परिवार आहे आमचा. आम्ही याच्यात विचार असा करतो की झालं, एकाला संधी मिळाली, सगळ्यांनी आता काम करू. तुम्ही हा जो फोटो दिसतोय आता तो तुमच्या मागेच आहे, तो फोटो आहे तो तिथला आहे. आणि तिथे काही कार्यकर्त्यांनी मुळीकरांनाही घेतले खांद्यावरती आणि काहींनी मलाही घेतलं. म्हणजे निवडणुकीतही त्यांनी काम केलं. मतमोजणीच्या ठिकाणी सुद्धा ते दिवसभर आतमध्ये होते. आणि मतमोजणी झाल्यानंतर सुद्धा आनंदोत्सव जो साजरा झाला त्यात सुद्धा ते होते. एक सहकार खात्यासंबंधीचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातले खूप उद्योग गुजरातमध्ये जात आहेत अशी टीका होती, तुम्ही ती ऐकली असेल. आत्ता तुमच्या सहकार खात्याशी निगडीत प्रश्न म्हणजे आपला महानंदा जो आहे तो मदर डेअरीने विकत घेतला आहे, काय ह्याच्यामध्ये दुरुस्ती होईल? नाही, मला तर आत्ता सुरुवात आहे, थोडंसं मला वेळ तर द्या. थोडंसं आता हे दोन्ही विषय म्हणजे माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे. हे मी म्हणाल तसं खासदार होईल ठीक आहे, झालो, पण मंत्री होऊन परत असे ही खाती मिळतील आणि त्याच्यावरती काम करायला बिग बॉस बरोबर काम करायचं आहे म्हणजे एक वेगळं दडपण आहे. त्यामुळे आधी थोडं वेळ मला स्थिर स्थावर व्हायला लागेल, माहिती घेतली पाहिजे, शिकलं पाहिजे. शेवटी काही मलाही सगळं येतं असं काही नसतं ना, कुणालाच येत नाही काही पहिलं. त्यामुळे पहिलं शिकायचं आहे, थोडा अभ्यास करा. तुम्ही म्हणाला त्याच्यावरती निश्चितपणे मी आता अजून एक रोज जे काही 10 गोष्टीचा विचार करतो आहे, काय काय काम करायचं आहे. एअरपोर्टचं, पुण्याचं एअरपोर्ट आहे, पुरंदरचं एअरपोर्ट आहे, मला राज्यातल्या सहकारात आत्ता पुढच्या साखर कारखान्यांचे काही विषय आहेत, जिल्हा दूध संघाचे काही विषय आहेत. याच्यावरती जे डोक्यात चालू होतं, मला असं वाटतं की असा एखादा विषय जे तुम्ही बोललात लक्षात राहील, मी माहिती पुढच्या काळात. जरंडेश्वर हॉट टॉपिक आहे, कसा हँडल करणार? जेव्हा समोर येईल विषय तेव्हा. शेवटचा प्रश्न म्हणून विचारतो. अनेकांच्या आशा असतील पुण्यातल्या, पण कुस्तीची एक वेगळी आशा आहे. 2 गट झाले आहेत, एका गटातनं तुम्ही उपाध्यक्ष देखील आहात. महाराष्ट्राचा पैलवान आज आंतरराष्ट्रीय पातळीवर जात नाही. महाराष्ट्राचे अनेक पैलवान छोट्या गावापासून अगदी खासदारकीपर्यंत राजकारणात जायला बघत आहेत. जायला हरकत नाही, पण जे त्यांचं पहिलं प्रेम आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा पैलवान मोठा कसा होईल या दृष्टीने तुमच्या डोक्यात काही कल्पना आहेत का? मला नेहमी निवडणुकीच्या अगोदर आत्ता मला असं विचारलं जातं की राजकीय आखाडा तुम्हाला जास्त आवडतो की कुस्तीचा आखाडा जास्त आवडतो? माझं पहिलं उत्तर आहे कुस्तीचा आखाडा. मी ते जगलो आहे, त्यामुळं माझं लाल मातीचं वेगळं नातं आहे. मला कुस्तीसाठी खूप काम करायचं आहे. 100% 2 संघटनांमध्ये काही ना काही वाद आहेत. आता याच्यामध्ये मला असं वाटतं की याचा तोटा हा महाराष्ट्राच्या कुस्तीला होत आहे. महाराष्ट्राचे उदयोन्मुख खेळाडू आहेत, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या भवितव्यावरती निश्चितपणे याच्यामुळे एक संकट आहे. पण याच्यातनं मार्ग काढून पुढचं महाराष्ट्रात खशाबा जाधवानंतर आपलं बघा दुर्दैव आहे की खशाबा जाधवानंतर महाराष्ट्राला आपण कुस्तीत पदक नाही आणू शकलो कुठं. तर ही शोकांतिका. आणि का नाही, मी का विचार करतो असं की आपल्याकडे टॅलेंट आहे हो, इतके चांगले पैलवान आहेत, इतके चांगले कुस्तीगीर आहेत, पण मला असं वाटतं मागच्या 40-50 वर्षात आपण
त्याच्यासाठी काय केलं का नाही हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. मला कुणा व्यक्तिगत टीका नाही करायची. मला अजिबात, मी खरंच सांगतो, स्वच्छ मनाने सांगतो की पण काहीतरी करू ना, आता काहीतरी केलं पाहिजे. आता कधी करणार आपण? आज जग कुठं चाललं आहे, आपण काय करतोय? तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली ही कुस्ती ही वाढवली पाहिजे, ती समृद्ध केली पाहिजे. मी राज्याचा उपाध्यक्ष संघटनेचा म्हणून मला असं वाटतं की मला याच्यात खूप काम करायचं, मला वेळही द्यायचा त्याच्यात. महाराष्ट्रातली खेडोपाड्यातली कुस्ती ही ग्रामीण भागातला खेळ, गरिबाच्या घरात तो खेळ खेळला जातो. आज मुळात त्या मुलांना, त्या खेळाडूंना सगळ्या अर्थानं तुम्हाला आधार दिला पाहिजे. तुम्हाला त्यांना नुसतंच अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त केला तर तुम्ही नाही होऊ शकत. तुम्हाला त्यांना काहीतरी द्यावं लागेल, तुम्हाला त्यांच्या मागे उभं राहावं लागेल, त्यांना प्रशिक्षणासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल, त्यांना बाहेर पाठवावं लागेल, तुम्हाला इथं चांगले आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच महाराष्ट्रात आणावे लागतील, चांगली संकुल उभे करावे लागतील, चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस आधुनिक पद्धतीनं जी आत्ता पाहतो आपण ती प्रॅक्टिस झाली पाहिजे. मला असं वाटतं की यासाठी खूप काम करायचं आहे. त्यामुळे माझ्यासहित मी सगळ्यांना हेच सांगेन की स्वतःला की आता कुस्तीत राजकारण नको. राजकारणात कुस्ती चांगली आहे पण कुस्तीत राजकारण नको आता करायला. आपण सगळे म्हणून काम करू. पण कुस्तीत राजकारण नको म्हणताना जेव्हा शरद पवारांसोबत या सगळ्यामध्ये जुळवून घ्यायची वेळ येईल तेव्हा कसं करणार? मी 2 पावलं नाही, मी 4 पावलं पुढे जाऊन भेटेन ना. शेवटी ते ज्येष्ठ आहेत, कुस्तीगीर संघाचे ते परिषदेचे ते आज अध्यक्ष आहेत, मी कुस्तीगीर संघाचा उपाध्यक्ष आमच्याकडे. त्यामुळे मला अशी वेळ कधी आली तर मी स्वतःहून पण जाईल. काय त्याच्यात काही वाटायचंच हरकत नाही, काही कमीपणा त्याच्यात काहीच वाटायची आवश्यकता नाही. खरं तर कुस्तीबद्दल बोलता बोलता आपण कट्ट्याच्या शेवटाकडे आलेलो. कुस्ती हा मातीतला खेळ आहे. माती माणसाला घडवते, त्याच मातीनं तुम्हालाही घडवलं आहे. आणि जो माणूस मातीशी असलेली नाळ घट्ट ठेवतो तो कितीही उंच गेला तरी त्याची मुळं ही मातीत घट्ट रुजलेली असतात, त्याचे पाय जमिनीवरती राहतात. पाय जमिनीवरती ठेवून तुमची कीर्ती, तुमचं यश दिगंतरापर्यंत पोहोचू दे यात शुभेच्छा. आणि कट्ट्यावर आलात त्याबद्दल मनापासून आभार. खूप धन्यवाद. आणि यासोबत क्विक हिल आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपण आता इथेच थांबतोय. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.